श्री सार्थ गणेश पुराणम पूर्वार्ध वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. भाद्रपद शुक्ल पंचमी अध्याय 24 ते 46. भीम म्हणाला, दक्षाने कोणाचे कसे व कोठे अनुष्ठान केले ते सांगा. ऐकत असता माझी तृप्ती होत नाही. विश्वामित्र म्हणाले, कौंडिन्य नगराजवळ अनेक वृक्ष, श्वापदे, पक्षी समुदाय, वेली व निर्मळ पाण्याने भरलेल्या सरोवरे, विहिरींनी युक्त असे महावन होते. त्याच्या मध्यभागी गजाननाचे जीर्ण देवालय होते. तेथे मुद्गलांनी उपदेशलेल्या एकाक्षरी मंत्राचे तप केले. 12 वर्षे तप करून देवास संतुष्ट केले व स्नान, वस्त्रे, सुगंधमाळा, धूप, दीप, नैवेद्य व मनाने अपार दक्षिणेची कल्पना असे 21 दिवस गेले. 22व्या दिवशी सकाळी एक स्वप्न पाहिले. एक शेंद्राने भरलेला, गंडस्थळातून मदाचा स्राव होत असलेला, सुशोभित, धिप्पाड, सुंदर दात व सोंड, गंडस्थळावर भ्रमर असा हत्ती पाहिला. हत्तीने दक्षाच्या गळ्यात रत्नमाला घालून सोंडेने उचलून पाठीवर बसवले. तो ध्वजपताकायुक्त नगरात आला. दक्ष जागा झाला. मातेला हत्तीच्या पाठीवर बसलेले पाहणे शुभ की अशुभ ते सांग म्हणाला. कमला म्हणाली, तू धन्य आहेस. गजरूपी विनायकाचे दर्शन व राज्यप्राप्ती हे स्वप्नफल होय. दक्ष म्हणाला, मला राज्यप्राप्ती झाली तर तुला पालखी, गावे, मशाल, मोत्याची माळ देईन. गायी व सुवर्णदानाचा धर्म, व्रते व दाने तुझ्याकडून करवीन. मुनिवर म्हणाले, पुत्राचे भाषण ऐकून आनंदित झालेली कमला म्हणाली की तू राज्यावर बसलास तर मला परमानंद होईल. तू सज्जनांचे मन सद्धर्मामध्ये राहो. तुला विपुल आयुष्य मिळो. देव ब्राह्मणाचे ठाई तुझे प्रेम जडो. यावर विश्वामित्र म्हणतात, दैव व कालगतिमेने घडलेले आश्चर्यकारक वर्तमान एक. कौंडिन्य नगराचा राजा चंद्रसेन स्वतःच्या कर्मविफलामुळे मरण पावला. धर्माचरणामुळे दिव्ययानात बसून तो स्वर्गलोकी गेला. ते ऐकून नागरिक हाहाकार करू लागले. कामे टाकून, हाताने मस्तके बडवून, शोकविवेल झालेले ते अडखळत पळत राजमंदिरी आले व शवरूप राजास पाहिले. दुःखमोहामुळे परवश झालेल्या त्यांनी राजाचे पाय धरून त्यास वंदन केले. काहींनी राजाचा हात धरून स्वमस्तकावर ठेवला. कित्येक तोंडावर हात मारून रडू लागले. कित्येक स्नेहामुळे मृत्यूवत भूमीवर पडले. त्याची पत्नी सुलभा दोन्ही हातांनी छाती बडवून करुणायुक्त स्वराने रडू लागली. भूषणे अस्ताव्यस्त झालेली ती मूर्छित होऊन जमिनीवर पडली. दुःखित नागरिकांच्या स्त्रियांनी तिला सावरले. सावध होऊन हे नाथ, हे नाथ असे बडबडून ती विलाप करू लागली. हे विधात्या, तुला दया कशी? ती मुळीच नाही. तुझे कृत्य एखाद्या पोराप्रमाणे असते. प्राण्यांचा सहयोग करतोस पण मनोरथ पूर्ण होण्यापूर्वीच त्याचा वियोग करतोस. हे राजा, मला विचारला वाचून तू कुठे गेलास? दररोज सांगून जाणारा आज माझ्या कोणत्या अपराधामुळे निष्ठूर झालास? क्षमा कर. मी निर्लज्ज होऊन सर्व लोकांसमक्ष तुला साक्षात नमस्कार करते. मी पुत्ररहित आहे. पती वाचून सर्व शून्य दिसत आहे. मलाही तुझ बरोबर ने. मुनी म्हणाले, राजाचे 2 प्रधान सुमंतू मनोरंजन म्हणाले, आता राज्याची काय अवस्था होणार? आम्हास न कळविता राजा कोठे गेला? बोलत का नाही? तुझी प्रिय भार्या एखाद्या अनाथाप्रमाणे रडत आहे. हे तू पाहत नाहीस काय? आपण बरोबरच जाऊ. हे अनाथ राज्य कोण रक्षील? असे म्हणू लागले. यावर मुनी म्हणाले, एक वेदशास्त्र जाणणारा बुद्धिमान ब्राह्मण तेथे उपस्थित होता. तो म्हणाला, तुम्ही सर्व स्वार्थ साधू आहात. हित करता कोणी नाही. कारण सुरदांचे व दुःखाश्रू प्रेतांच्या मुखात जातात व पृथ्वीवर मृत शरीर भारी होऊन पडते. मृताच्या पांगोमा कोणी गेला आहे काय? ही राणी जीविताच्या आशेमुळे रडत आहे. सहगमनास तयार झालेली स्त्री रडत नाही. तुम्ही सर्व लोक आपली कामे करण्यास जाण्याकरता उत्सुक झाला आहात. सूर्य व चंद्रवंशातील राजे मेले नाहीत काय? यास्तव सर्वांनी उठून राजाचा देहसंस्कार करावा. तोच आप्त होय. याकरता पुत्राची इच्छा असते. यास्तव कोणी धर्मपुत्र याच्या क्रियेस व तिलांजली देण्यास आरंभ करो. ते दोघे प्रधान व त्या स्त्रियांनी सर्व क्रिया केली. तिलांजली दिली. स्नान करून नगरात आले. 13 दिवस ईश्वरास नमस्कार करून ते लिंबाची पाने खात सुलभेचे सांत्वन करून ते घरी आले. 13 दिवस झाल्यावर राणीस वस्त्रे देऊन रोज प्रीतीने ते भोजन करू लागले. एकदा नागरिक, दोघे प्रधान व राजाची स्त्री प्रजापालनाविषयी साशंक झाली. तोच तेथे मुद्गल मुनी आले व म्हणाले, राजाचा गहन नावाचा हत्ती ज्याच्या गळ्यात पुष्पमाला घालील तो राजा होईल. तेव्हा ठीक आहे, फार उत्तम, फार उत्तम असे सर्व म्हणाले. विश्वामित्र म्हणाले, शुभ वार व वेळ पाहून नगरात अनेक लोक जमले असता राणीने तुला मान्य असेल त्याला राजा कर अशी हत्तीची प्रार्थना करून त्याच्या सोंडेत रत्नखचित माळ दिली. तेव्हा रंगविलेल्या चारी बाजूंनी ब्राह्मण व वाद्ये, शूर योद्धे व राज्याची इच्छा करणारे लोक यांनी वेढलेले तो हत्ती
सर्व लोकांस हुंगीत नगराच्या बाहेर निघून गेला. अनेक स्त्रिया पती व पुत्रासह व दुसरे अनेक जण ओळीत हत्तीसमोर उभे राहिले, पण हत्ती नगराच्या बाहेर निघून गेला. लोक खिन्न होऊन आपापल्या घरी गेले. काही नगराच्या बाहेर निघून गेले. गजाननाचे पूजन करीत असलेल्या कमलेच्या पुत्राच्या गळ्यात त्याने माळा घातली. देव व लोक ते पाहत होते. तेव्हा लोकांनी दक्षास वस्त्रभूषणे दिली. लोक व दोघा प्रधानांचा अभिप्राय राजाने व राजाचा अभिप्राय त्यांनी समजून घेतला. आकाशात व भूमीवर अनेक वाद्ये वाजू लागली. हर्षयुक्त देवांनी पुष्पवर्षाव केला. राजांनीही लोकांस विडे अन्न व ब्राह्मणाची पूजा करून दान दिले. मातेस वस्त्रालंकार देऊन तिच्याकडून ब्राह्मणास दाने देविली. तो पालखीत, तो हत्तीवर प्रधान, पुढे मार्गावर सडे ध्वज पताका होत्या. भाट व नागरिक स्तुती करत होते. अप्सरा गात होत्या. गंधर्व पुढे धावत होते. जय व नम शब्द म्हणत काही राजमंदिराच्या द्वारापर्यंत गेले व नमस्कार करून स्वगृही गेले. असंख्य राजे सभेस राहिले. दक्षाने मुदगलास आणण्याकरता सुमंतू प्रधानास पालखी, छत्र, चामर, ध्वज देऊन पाठवले. मुदगल येत असता आसनावरून उठून किरीटयुक्त मस्तकाने त्याच्या चरणावर प्रणाम केला. त्यांना आपल्या आसनावर व स्वतः दुसऱ्या आसनावर बसला. राजसमुदायासह मुनींची पूजा केली व गाये दिली. दक्ष म्हणाले, मुदगल मुने, लोकांनी तुमच्या प्रसादामुळे आली. आपणच विनायकच आहात. पुन्हा एकदा आपण माझ्या मस्तकी हात ठेवा. विश्वामित्र म्हणाले, तुला शमूचे भय राहणार नाही. तुझी इच्छा पूर्ण होईल. नंतर त्याने मुदगल व इतर ब्राह्मण दोषाप्रधानांसह गावे, धन, वस्त्रे, रत्नादी दिले. आशीर्वाद देऊन ते सर्व घरी गेले. कुंडेनपुरात जे लहान गणेश मंदिर होते ते मोडून मोठे सुंदर मंदिर बांधले. नंतर सभेचे विसर्जन करून घरात प्रवेश केला. ते ऐकून वल्लभही तेथे आला. वीरसन राजाला स्वप्नात गणेशाने आज्ञा दिली म्हणून आपली कन्या दक्षास अर्पण केली. दक्षास तिच्यापासून बृहदभानू हा पुत्र झाला. त्याचा पुत्र खडगधर, नंतर सुलभ, पद्माकर व त्याचा पुत्र वपुरदीप्त होता. वपुरदीप्ताचा चित्रसेन, चित्रसेनाचा तू म्हणजेच भीम हा होय. ब्रह्मदेव म्हणाले, विश्वामित्राच्या मुखातून वंशपरंपरा ऐकून भीम संतुष्ट झाला. भीम म्हणाला, हे मुने, तो विनायक मजवर कधी प्रसन्न होईल त्यावर उपाय सांगा. गजाननाचे दर्शन मी कधी घेऊन कृतकृत्य होईल. यावर व्यास म्हणतात, विश्वामित्रांनी भीमराजास कोणता उपाय सुचवला. अमृतपान केल्यामुळे मृत प्राणी जसे मृत्यूच्या हातातून सुटतात, तसे गजाननाच्या कथारूपी अमृतपानाने माझ्या मनावरील मोहपटल निघून गेले आहे. ब्रह्मदेव म्हणाले, विश्वामित्राने भीमास जो उपाय सुचवला व एकाक्षरी महामंत्र सांगितला तो ऐक. गजाननाची या मंत्राचे योगाने तू आराधना कर. दक्षाने बांधलेल्या मंदिरात बसून तू अनुष्ठान कर. म्हणजे तूच विनायक प्रसन्न होऊन तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुला चारही अर्थ व इष्ट प्राप्त होतील. चिंता न करता नगरात जा. ब्रह्मदेव म्हणाले, मुनीने असे सांगितल्यावर नमस्कार करून राजा व पत्नीसह गेला. नगर पाहून संतुष्ट झाला. तेव्हा दोन अमात्य, सैन्य व नागरिक सामोरे आले. कित्येकाने राजास आलिंगन दिले. काही दुरून, काही जवळून नमस्कार करते झाले. ज्यावर पाणी शिंपडले, जे ध्वजयुक्त सुगंध पसरलेले वाद्ये वाजवीत असलेल्या मार्गावरून त्याने नगरात प्रवेश केला. लोक बोलू लागले, श्रीच पती प्राप्त झाला असता किंवा अंदाजदृष्टी प्राप्त झाली असता ते शोभतात, तसे हे नगर शोभत आहे. पालखीत बसलेले राजा व राणी वस्त्रे, अलंकार व स्तुतीमुळे आनंदित झाली. राजमंदिरात आल्यावर त्या दोघांनी वस्त्रे, अलंकार, मोते, विडे लोकांना दिले. लोक घरी गेले व ते मंदिरात आले. नंतर शुभ दिवशी दक्षाने कौंडिन्य नगरात बांधलेल्या मंदिरात राजा गेला. त्याने विनायकाची पूजा केली. उपवासात तत्पूर्व मंत्राचा उच्चार करणारा तो राजा भोजन, शयन, गमन, भाषण आदी करीत असता अनन्य मनाने त्याचे चिंतन जल, स्थल, आकाश, स्वर्ग, मनुष्य, वृक्ष, भक्ष व पेय पदार्थात तो विनायक पाहू लागला. ज्याला पाही त्याला नमस्कार व आलिंगन देण्यास तयार होई. नगरवासी त्याला पिशाच्च मानू लागले. नंतर विनायक प्रभू आले व त्याला हाताने धरून, हे राजा, तू मुक्त झाला आहेस. आणखी तुझी काय इच्छा आहे ते सांग. राजा म्हणाला, तुझ्या चरण कमलाशिवाय मी काही जाणत नाही. विनायक म्हणाले, माझ्या कृपेने तुला रमणीय, गुणी, सुवर्णाप्रमाणे तेजस्वी पुत्र होईल. तू घरी जा व देव ब्राह्मणांच्या पूजेमध्ये रत हो. तेव्हा तो राजा घरी जाऊन देवाच्या आज्ञेप्रमाणे काम करू लागला. गणेश प्रसन्न होवो या उद्देशाने तो ब्राह्मण व देवपूजन, तर्पणादी करू लागला. नंतर त्यास शुभ पुत्र झाला. राजाने अनेक दाने दिली. ब्राह्मणाच्या सांगण्यावरून पुत्राचे रुमंगद असे नाव ठेवले. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे तो पुत्र वाढू लागला. पुत्रास विद्येकरता राजाने गुरुच्या स्वाधीन केले. गुरुकडून एकताच राजपुत्र ग्रहण करू लागला. सर्व विद्यांचा निधी गुरु कपिल यांनी जे जे दिले ते ग्रहण केल्यामुळे राजपुत्र जणू गजाननाप्रमाणे विद्यानिधी झाला. सर्व शास्त्रात कुशल व बलवान पुत्र झाला. असे पाहून राजाने पुत्रास पट्टाभिषेक केला व मुख्य द्विजास वस्त्रे, रत्ने, धन दिले.
पुत्राने गजाननाची ठाई प्रीती ठेवली व पित्याने दिलेल्या एकाक्षरी मंत्राचा रोज जप करू लागला. एके दिवशी युवराज अरण्यात शिरला व मृगया केली. अनेक मृग मारून थकलेल्या राजपुत्राने कोना मुनीचा आश्रम पाहिला. तेथे अनेक वृक्ष व वेली होत्या. पशूंनी परस्पर वैर सोडले होते. त्यावर ब्रह्मदेव म्हणतात, रुक्मागंधाने वाचव नवी मुनीस व त्याच्या प्रेमळ व मंजूळ भाषण करणाऱ्या मुकुंदा नामक पत्नीस पाहिले. थकलेल्या राजाने त्या उभयतास नमस्कार केला. मुनी स्नानाकरता निघून गेला. राजाने, माते मुकुंदे, मला शीतल जल पिण्यास दे, पाण्या वाचून प्राण जाऊ पाहतायस असे म्हटले. कामातूर झालेली ती स्त्री म्हणाली, तुझ्यासारखा मदनाहून सुंदर मी देव ना यक्ष गंधर्वातही पाहिला नाही. तुझे शरीर पाहून माझे मन तुझ्या ठिकाणी व तुझ्या अधरामृत प्राशनाविषयी उत्सुक झाले आहे, ते मला दे. मुनिवर म्हणाले, थकलेला पण जितेंद्रिय राजा तिलोत्तमे होऊनही सुंदर अशा त्या स्त्रीस म्हणाला, गर्व सोड. निंदे अशा परस्त्रीच्या ठाई गजाननाच्या कृपेमुळे माझे मन कधी आसक्त होणार नाही. तुझ दृष्टीकडून मी पाणी पिणार नाही. ऋषीचा आश्रम पाहून मी येथे आलो. हे पापिनी, मी आता जातो. तेव्हा त्याचा हात धरून ती आतुर स्त्री म्हणाली, मुकुंदा, बलात्काराने परस्त्रीस भ्रष्ट करू पाहणारा नर नरकात पडतो. स्वतः एखादी स्त्री आली असता तिचा स्वीकार करतो, त्यास दोष देत नाही. कृत व त्रेतात ब्रह्मदेवाने स्त्रियास स्वातंत्र्य दिले आहे. माझे न ऐकल्यास तुझे भस्म होईल किंवा राज्यभ्रष्ट करून तुला वनचारी करेन. मुनी म्हणाले, असे बोलून कामबाणांनी पीडित झालेल्या तिने त्यास आलिंगन दिले. तेव्हा रुक्मागंधाने तिला दूर फेकून दिले. ती स्त्री मूर्छित झाली. पुन्हा सावध झालेल्या तीस रुक्मागंध म्हणाला, जिचे मन परपुरुषाचे ठाई असते ती नरकास जाते. समुद्र कोरडा झाला तरी माझे मन चंचल होणार नाही. तेव्हा तिने त्याला शाप दिला, तुझे हृदय वज्रापेक्षाही कठोर व न द्रवणारे आहे. मला त्यामुळे जसे कष्ट झाले तसाच तू कुष्ठरोगी होशील. मुनिपत्नीची निर्भत्सना करून आश्रमातून बाहेर पडताच बगळ्याप्रमाणे पांढरे शरीर, कुष्ठरोग, निस्तेज व निंदे असे स्वतःचे शरीर त्याने पाहिले. चिंतायुक्त होऊन तो देवास म्हणाला, देवा, मी आज कोणता अपराध केला म्हणून या ठिकाणी आलो व दुष्ट मुनिपत्नीशी संबंध आला. दुष्टांना तूच वाढवितोस व पुन्हा साधूंच्या संरक्षणाकरता अवतार धारण करतोस. या दुष्ट व स्वेरीने रूपगर्वितेचा नाश का केला नाहीस? माझे सुवर्णासारखे शरीर या अवस्थेप्रत कसे आले? कोणत्या दुष्ट कर्मामुळे ही अवस्था प्राप्त झाली? तुझी भक्ती मी पूर्वीप्रमाणेच यथाविधी करीत आहे. गजानन, तूच वाचून मी कोणाचाही शरण जाणार नाही. हे शरीर व मुख लोकास दाखविणार नाही. उपोषण करून देहत्याग करीन असा निग्रह करून तो एका वडाच्या झाडाखाली बसला. शोध घेणाऱ्या सेवकांनी त्यास पाहिले नाही. रात्री सेवक घरी निघून गेले. त्यांनी सेवकांची अवस्था चक्रवाक पक्षाप्रमाणे झाली. मुनी म्हणाले, एके दिवशी वडाखाली बसलेल्या राजाने नारदास पाहिले. नमस्कार करून एक क्षणभर विश्रांती घ्यावी अशी प्रार्थना केली असता ते ऐकून नारद आकाशातून खाली आले. मुनीची पूजा करून त्यास राजाने सांगितले, मी भीमपुत्र रुक्मांगद आहे. मृगयाकरीत मी वाचनलोगे मुनीच्या आश्रमात आलो. तहान लागल्यामुळे मी पाणी मागितले. मुनी स्नानाकरता गेले होते. त्याच्या दुष्ट व कामार्थ पत्नीने मला घेरले. माझा स्वीकार करा असे ती म्हणू लागली. देवप्रसाद व जितेंद्रिय म्हणून मी तिचा निषेध केला. दुःखयुक्त होऊन कठोर मनाने तिने शाप दिला की मज कामपीडित स्त्रीचा त्याग करीत आहेस म्हणून तू कुष्ठी हो. तेव्हा मी तेथून निघालो तो श्वेत कुष्ठयुक्त झालो. हे मुने, यातून सुटण्याचा मार्ग सांगा. माझ्या वियोगामुळे पिताही दुःखी होईल. ते ऐकून नारद करुणायुक्त होऊन कुष्ठनाशाचा उपाय सांगू लागले. येताना मार्गास एक आश्चर्य पाहिले. विदर्भ देशातील कदंब नावाच्या नगरीतील एका मंदिरात मी विनायकाची शुभ मूर्ती पाहिली. ती चिंतामणी नावाने प्रसिद्ध असून सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. तेथे एक महाकुंड आहे. तेथे एक महाकुष्ठी व वृद्ध शूद्र तीर्थयात्रा करीत आला. गणेश कुंडात स्नान करताच तो दिव्यदेही झाला व गणेशगणांनी आणलेल्या विमानात बसून जेथे शोक नाही व पुन्हा पतन नाही अशा उत्तम स्थानी गेला. हा चमत्कार आत्ताच पाहिला. तेथे तू जावं, स्नान कर, प्रभूची पूजा कर, ब्राह्मणास दान दे. जुनी काठ टाकून सर्प जसा पुन्हा तरुण होतो तसा तू होशील. यावर ब्रह्मदेव म्हणाले, नारदाने सांगितलेला उपाय ऐकून तो राजा काहीच बोलला नाही, कारण तो आनंद सागरात निमग्न झाला. नारद जावयास निघाले तेव्हा त्यांना वंदन व पूजा करून राजाने विचारले, पूर्वी त्या क्षेत्रात सिद्धी कोणास प्राप्त झाली? विनायकाची मणिमय व रत्नमय मूर्ती कोणी स्थापिली हे सांगा. आपल्यासारख्या साधूंची मती सदा परोपकारात रत असते. त्या वाचून या लोकांमध्ये आपले भ्रमण होण्याचे कारण दिसत नाही. सृष्टीमध्ये मेघ वर्षतो, शेष पृथ्वीस धारण करतो, परोपकारार्थ सूर्य अहोरात्र भ्रमण करतो. सर्व भूतांच्या ठाई समभाव ठेवणाऱ्या व सर्वज्ञ अशा तुम्हापुढे मी मूर्खाने काय बोलावे? यावर नारद म्हणाले, चांगले विचारलेस. तुझ्या प्रश्नामुळे मी तृप्त झालो. मी आता सर्व सांगतो. एकदा इंद्रास भेटण्याकरता मी गेलो असता त्याने माझी पूजा केली व नम्रपणे म्हणाला, सर्व लोकात फिरत असता काही आश्चर्य पाहिले असल्यास सांगा. नारद म्हणाले,
मृत्यूलोकी अनेक वृक्ष व पक्षी असलेल्या गौतमाचा मी आश्रम पाहिला. अहिल्या व गौतमासही पाहिले. तिचे रूप पाहताच मी कामाने व्याकुळ झालो. अहिल्याच्या रूपाची बरोबरी सावित्री, शची, लक्ष्मी, पार्वती, मेनका, रंभा, तिलोत्तमा, अनुसया, अरुंधती, छाया, संज्ञा, अदिती किंवा नागश्रिया कुणी करू शकत नाही. मला गायन, पूजा, भोजन, ब्रह्मचर्य नकोसे झाले आहे. निद्राही येत नाही. मी सुंदर अमरावती पाहण्याकरता येथे आलो. तिच्या वाचून ती अमरावती तुच्छ आहे. नारद म्हणाले, हे सांगून मी गुप्त झालो. मनामध्ये माझ्या भाषणाचे चिंतन करणारा इंद्र कामामुळे मूर्छित झाला. गौतमाच्या स्त्रीस मी केव्हा पाहीन, तिच्या अधरामृत प्राशनाने माझा मदराग्नी केव्हा शांत होईल असे चिंतन करू लागला. तिच्या आलिंगना वाचून मी जीवित राहीन असे वाटत नाही, असा निश्चय व मनात संकल्प करून तो इंद्र गौतम झाला. तिचे चिंतन करीतच तो आश्रमाजवळ आला व अहिल्यास पाहिले. गौतम मुनी स्नानास गेले होते. प्रिय सुंदर शयाकर असे म्हणून इंद्र तीस जप करायचा सोडून आज घरी कसे आला असे ती म्हणू लागली. निंदे अशी दिवसाची रती करण्याची इच्छा का करीत आहात? गौतम ऋषी म्हणाले, मी स्नानास गेलो असता तेथे देव व सुंदर अप्सरा स्नानाकरता आल्या होत्या. एक नग्न अप्सरा पाहून मी कामपीडित झालो. जपात मन तल्लीन झाले नाही. तू आत्ताच भोग दे, नसता हे प्राण जातील, किंवा मी तुला शाप देईल किंवा संन्यास घेईल. यावर अहिल्या म्हणाली, स्वाध्याय व देवपूजा सोडून भोग का मागता? असे करणे उचित नाही. तथापि तुमची आज्ञा अमान्य करणे हा श्रीधर्म नाही. नारद म्हणाले, स्वर व आकार व स्वभावाच्या योगाने हा आपलाच पती आहे असे समजून ती शयनस्थानी गेली व निशंकपणे तिने त्यास आलिंगनले व त्यांच्याबरोबर क्रीडा केली. पण त्यांच्या अंगाचा दिव्य वास येताच ती चकित व शंकित झाली. हा कोणी कपटरूपी असेल काय? चंद्राप्रमाणे मला हा कलंक तर लागणार नाही ना, असं तर्क करू लागली. या दुष्टाच्या समागमामुळे माझी दोन्ही कुळे नष्ट झाली की काय? अपकीर्तीमुळे काळे झालेले हे मुख लोकास कसे दाखवू? गौतम मुनी माझी काय अवस्था करतील? तिने रागाने कपटरूप धारण करणारा तो कोण आहे हे सांग, नसता तुला शाप देते. शापाच्या भीतीमुळे इंद्राने आपले खरे रूप प्रकट केले. दिव्य आभरणे, किरीट कुंडलाने मुख झळकत असलेला इंद्र, मी इंद्र आहे. तुझे सौंदर्य पाहून मी विवळ झालो. मला कुठे सुख वाटत नसल्यामुळे मी हे कपट केले. यापुढे माझी सेवा कर असे म्हणाला. तिला हे ऐकून राग आला व मुखाने ज्वाला ओकीत असल्याप्रमाणे ती म्हणाली, मूर्खा, इंद्रा, माझा पती आल्यावर तुझी काय अवस्था होईल समजत नाही. दुष्ट व पापी अशा तू माझ्या पतिव्रत्याचा भंग केलास. गौतमाच्या शापामुळे मी कोणत्या अवस्थेप्रत जाणार बरे? रुक्मागंध यावर म्हणाला, गौतम आल्यावर काय घडले? नारद उत्तरले, नित्यकर्मी आटोपून गौतम आपल्या आश्रमात आले व पत्नीला हाक मारून मला पादोदक दे म्हणाले. रोजच्या प्रमाणे तू आज माझ्यासमोर का आली नाहीस? मज करता आसन का आणले नाहीस? आज मंजूळ भाषण का करत नाहीस असे म्हणाले. हे ऐकून वेलीप्रमाणे अहिल्या कापू लागली. 2 घटिकांनी खाली तोंड करून मुनी समोर आली. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून दंडाप्रमाणे भूमीवर पडली. व्याकुळ झाली. शापामुळे भयभीत झालेली ती म्हणाली, सकाळी आपण स्नान व नित्यकर्मे करण्याकरता गेले असता तुमचे रूप धारण करून येथे इंद्र आला व म्हणाला, अप्सरेहूनही सुंदर स्त्री पाहून माझे मन जप, पूजा, नित्यकर्मे यात लागेना म्हणून परत आलो. मला भोग दे. आपणच आहात असे भ्रांतीने समजून मी ते वाक्य पूर्ण केले. पण त्याच्या अंगाचा दिव्य सुगंध होंगून शंका येऊन मी म्हणाले, हे दुरात्म्या, तू कोण आहेस ते सांग, नाही तर तुझे भस्म होईल. शापाच्या भीतीमुळे तो प्रकट झाला. इतक्यात मी तुमचा शब्द ऐकला, पण लज्जेमुळे मी पुढे आली नाही. माझ्या अपराधाची क्षमा करा. आपला अपराध आपण सांगण्यात दोष नाही, पण दुसऱ्याने सांगितल्यास मात्र अपराधी दोषी होय. मंत्र, आयुष्य, ग्रह, छिद्र, संपत्ती, रती, औषध, मान, अपमान व दान ही प्रकट करू नये. हे ऐकून क्रोधामुळे हे दुश्शीले व कामुक स्त्रिये परपुरुषाचे ठाई निमग्न झाल्यामुळे तुला माझे स्वरूप, स्वभाव व चेष्टा समजल्या नाही. तू शिला हो. वनोवनी भटकणाऱ्या दाशरथी रामाच्या चरणांचा स्पर्श होईल तेव्हा तुला पूर्वरूप मिळेल, असा शाप दिला. मुनीच्या वचन सामर्थ्यामुळे अहिल्या तात्काळ शिला झाली. हे ऐकताच झंझावातामुळे हिमालय हालू लागावा तसा इंद्र कापू लागला व स्वतःशीच म्हणाला, मी आता काय करू? समुद्रामध्ये, विहिरीत, सरोवरात वगैरे लपून बसलो तरी हा मुनी मला ओळखील, असा विचार करून इंद्र मांजराच्या रूपाने फिरू लागला. माझ्या भार्येस भ्रष्ट करणारा तो इंद्र कुठे गेला असे म्हणत घरात, दारात, आश्रमात तो इंद्रास शोधू लागला, पण तो कोठेच दिसेना. तेव्हा ध्यान बलाने त्यास ओळखून, तू इंद्र असल्यामुळे तुला भस्म करीत नाही, पण तू 1000 व्रणांनी युक्त हो, असा मुनींनी शाप दिला. तोच इंद्राच्या अंगावर 1000 व्रण पडले. तेव्हा इंद्र दुःखसागरात मग्न होऊन शोक करू लागला. इंद्र म्हणाला, वृद्धांनी मला अनेक धर्म शिकवले, पण मी त्यांच्या वचनाचा आदरपूर्वक विचार केला नाही. स्वतःचीच बुद्धी हित करते. दुसऱ्याने सांगितलेली बुद्धी नाशास कारण होते. गुरुची बुद्धी फारच श्रेष्ठ असते. स्त्रीची बुद्धी नाश करते. नारदाच्या वाक्यावरून मी त्या शुभ स्त्रियेकडे का गेलो?
देवांचा राजा मी इतरासे मुख कसे दाखवू? माझा तो दिव्य देह कोठे गेला? आपल्या स्त्रीस आता काय सांगू? मला या निंद्य अवस्थेप्रत पोचवणाऱ्या कामाचा धिक्कार असो. शुभ किंवा अशुभ कर्म प्राण्यांकडून भोगले जातात, म्हणून आळी बनवून व इंद्राचे रूप गुप्त ठेवून कमळाच्या कळ्यात राहतो. नारद म्हणाले, इंद्र कमळात जाऊन राहिला. मी स्वर्गात गेलो, तेथे देव बृहस्पतीसमोर बसले होते. अहिल्या व इंद्राचा संयोग, इंद्राची विरूपता, शाप हे सर्व त्यांना सांगितले. नारद म्हणाले, हे देव हो, अहिल्यास भ्रष्ट केल्यामुळे गौतमाच्या शापाने इंद्राच्या अंगात सहस्र भगे पडली. अहिल्या शिळा होऊन पडली. यावर ब्रह्मदेव म्हणाले, नारदाचे एकूण शोक व दुःखामुळे श्वास सोडणारे व रडणारे देव म्हणाले, ज्या इंद्राने 100 यज्ञ केले, दानवास जिंकले, त्रैलोक्याचे रक्षण केले, इंद्रपदाचा भोग घेतला, देवब्राह्मणांची पूजा केली, दुर्लभ भोग भोगले, तो हा देव आता कोठे राहील? काय खाईल? कसा निद्रा घेईल? आमच्या किंवा त्याच्याकरता कोणास शरण जावे? आमचे शची व इंद्रपदाचे कोण पालन करील? गौतम कसा प्रसन्न होईल? त्याच्या भार्येशी त्याचा वियोग झाल्यामुळे तो रागाने इंद्राच्या अपराधाचे स्मरण करीत असेल. गौतमाच्या प्रसन्नतेशिवाय आम्हास दुसरा उपाय दिसत नाही. नारद, मुनीचे सांत्वन करण्याकरता जाऊया, असे म्हणून देव नारदासह निघाले. गौतमाजवळ येऊन हात जोडून नाना वाक्याने त्याची स्तुती करून त्या मुनीस सर्व शरण गेले. देव म्हणाले, हे मुने, तुझ्या प्रभावाचे वर्णन करण्याची आमची शक्ती नाही. मेरू व हिमालयाच्या मोठेपणाबद्दल कोण बोलू शकणार आहे? पावसाच्या धारा, धुळीचे कण, वाळू समुद्राचे जल, विष्णूचे गुण यांची कोण गणना करू शकेल? पूर्वीच्या सकाळी पेरलेल्या बीजाचे धान्य तू मध्यान्ही काढलेस, ऋषींचे रक्षण केलेस, वाली खिल्यांनी यज्ञ करून इंद्र निर्माण केला, परंतु ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यामुळे त्या इंद्रास पक्ष्यांचे राज्य दिले. एका ऋषीने तर समुद्राचे चोळक्याने प्राशन केले. विश्वामित्राने दुसरी सृष्टी रचण्यास आरंभ केला व महात्मा च्यवनाने इंद्राचा हात स्तब्ध करून सोडला. म्हणून तुझ्यासारख्या सर्व भावाने नमस्कार करणे हीच तुमची सेवा होय. उपकार करणाऱ्या, दिनांवर अनुग्रह करणाऱ्या तुमचे दर्शन, भाषण, पूजा व स्पर्श ही सर्व पापनाशक आहेत. हे प्रभू, इंद्राकरता शरण आलेल्या आम्हावर कृपा करण्यास आपण योग्य आहात. यावर गौतम ऋषी म्हणाले, चर्मचक्षुंनी तुमचे दर्शन होत नाही. कामना पूर्ण करणारी तुमचे दर्शन माझ्या पुण्यामुळे मला आज झाले. त्यामुळे माझा जन्म, आश्रम, तप, दान, देह, आत्मा, व्रते या सर्वांचे सार्थक झाले. काय मागायचे ते मागा, शक्य असेल ते मी करेन. मुनिवर म्हणाले, ते ऐकून ज्याप्रमाणे चंद्रोदय समय समुद्र आनंदित होतो, बालकाच्या शब्दाने माता पितरास हर्ष होतो, तसे देव आनंदी झाले. त्यांनी मुनींची प्रार्थना केली. देव म्हणाले, पूर्वी ईश्वराचा अपराध केल्यामुळे कामाचे भस्म झाले, पण तुम्ही इंद्र नावाच्या अपराध्यास मारले नाही. आम्हा सर्वांकरता त्याच्या अपराधाची क्षमा करून तो त्याच्या स्थानाप्रत जाईल असे करा, हेच आमचे प्रिय आहे. नारद हसून गौतम देवास म्हणाला, अपराध करणाऱ्या पतिताचे नाव घेणे ही इष्ट नाही. कपटी, शठ, दुष्ट, अविचारी, पश्चातापशून्य पुरुषाकरता प्रायश्चित्य नसते. तरी तुमच्या वाक्यावरून मी त्याचे प्रिय करतो, कारण तुम्हीही जर रागवलात तर शाप व मजवर येऊन पडेल. कारण ज्याच्यावर पुष्कळांचा अनुग्रह आहे तो पवित्र होतो. मी तुम्हास मंत्र सांगतो, त्यास त्याचा उपदेश करा. सर्व करता, सर्व हरता, रक्षक, कृपेचा सागर, ब्रह्मा विष्णू महेश रूप, देवादिदेव विनायकाचा षडक्षरी मंत्र महासिद्धी देतो. त्या मंत्राचा उपदेश केला असता इंद्राचा देह दिव्य होईल. जितके उरण तितक्या नेत्रांचा तो होईल व त्या स्वराज्याची प्राप्ती होईल, हे सत्य आहे. देवांना असे सांगून गौतम मुनी स्तब्ध बसले. आनंदयुक्त झालेल्या देवांनी मुनीची पूजा करून त्यांना नमस्कार केला. प्रदक्षिणा करून त्यांची आज्ञा घेऊन ज्ञानसंपन्न गौतमासारखा सात्विक मुनी दुसरा कोणी नाही, अशी प्रशंसा करीत तेथे इंद्र होता तेथे देव गेले. नारद म्हणाले, इंद्राजवळ देव गेले व म्हणाले, बाहेर ये. नारदासह आम्ही गौतमाकडे गेलो. त्याला प्रसन्न केले. त्याने उपाय सांगून तुला वरही दिला आहे. तुझ्या हातून दोष घडला असता सज्जन स्वतः लोकांस सांगतात व त्याचा प्रतिकार करतात. दोष व्यर्थ लपून ठेवला असतो तो वाढतो व प्रसिद्धी केली असता दोषाचा लय होतो. म्हणून तू बाहेर ये व दोष सांग. नारदास, तू आपला अपराध सांग. मुनींनी योजलेला उपाय कर. विनायकाचा षडक्षरी महामंत्र घे. शिव पार्वतीच्या विवाहप्रसंगी ब्रह्मदेवांनी पार्वतीचा अंगठा पाहिला, त्यामुळे त्याचे रेतस्खलन झाले. लज्जित होऊन त्याने मुख खाली घातले. हे जाणून शिवाने उपाय योजून त्यास दोषरहित केले. देवांची वाणी आदरपूर्वक ऐकून, ज्याचे अंग पू रक्त यांनी भरलेले आहे, अंगास दुर्गंध येत आहे, असा मलिन इंद्र कपलिनीच्या कोशातून बाहेर आला. इंद्रास पाहून सर्व देवांनी वस्त्रांनी आपली नाके दाबून धरून त्यास नमस्कार केला. नंतर स्नान व आचमन केले. तेव्हा बृहस्पतीने गणेशाच्या षडक्षरी महामंत्राचा उपदेश इंद्रास केला. तोच त्याचा दिव्य देह झाला. सहस्र नेत्र लाभलेला तो इंद्र प्रति सूर्याप्रमाणे भासू लागला. तेव्हा वाद्यध्वनी, देवांनी केलेला जय जयकार व गंधर्वाच्या गाण्यांनी दशदिशा नांदित झाल्या.
आनंदयुक्त देवांनी इंद्रावर पुष्पवृष्टी केली. मुनींनी आशीर्वाद, कित्येक देवांनी आलिंगन व कित्येकांनी त्याची स्तुती केली. आम्ही तुझ्या योगाने सनात झालो. चंद्रा वाचून आकाश जसे, तसे तुझ वाचून आम्ही शोभत नाही. जसे मातापित्या वाचून मुलास सर्वतोपरी सुख होत नाही, तसे तुझ वाचून आम्हास कधी सुख होत नाही, असे म्हणू लागले. हे देवांचे वचन ऐकून इंद्र प्रसन्न झाला व देवा सत्य प्रकाश सांगू लागला. नारद वचनामुळे मी मोहित झालो व हे दुष्कर कर्म केले, त्याचे हे दुस्सह फल मिळाले. तुम्ही सर्वांनी पापापासून माझा उद्धार केला, म्हणून श्रेष्ठ प्रभाव आहे अशा ऋषीस व बलवान देवास माझा आत्म्याचा उद्धार करण्याकरता नमस्कार करतो. मज शरण आलेल्याचे तुम्ही संरक्षण करा. गौतम मुनीस कसे प्रसन्न केले, मज करिता त्याने मंत्र कसा दिला हे सांगा. देव म्हणाले, नारद मुनी व गुरुस पुढे करून आम्ही मुनींकडे गेलो. प्रणाम केला. विचित्र वाक्यांनी त्यास प्रसन्न केले. प्रार्थना केली. तेव्हा त्याने आपला मंत्र सांगितला, ज्यामुळे तू सहस्र नेत्र झालास. आता तू अमरावतीस चल. सर्व देव व लोक यांचे पालन कर. इंद्र म्हणाला, गणेशाच्या प्रसादा वाचून आपल्या नगरात जाणार नाही. तुम्ही देव स्वग्रही जा व क्रीडा करा. लज्जेमय लीन व दुर्गंधीप्रत पोहोचलेल्या मला प्रकट केलेत व मुनीस प्रसन्न केलेत, एवढेच पुरे. तुमच्या प्रसादामुळे मला बहुनेत्रत्वाची प्राप्ती झाली आहे. नारद म्हणाले, कदंब वृक्षाखाली पद्मासनावर बसलेल्या इंद्राने नासाग्र दृष्टी लावून व मनाचा विरोध करून षडाक्षर मंत्राचा जप वायुभक्षण करून 1000 वर्ष केला. वृक्षापणाने स्त्री झालेल्या त्याच्या अंगावर वारोळे व वेली वाढल्या. तेव्हा उग्र तेजस्वी, सर्वज्ञ, सर्वव्यापी, अग्निचंद्र व सूर्याच्या तेजास निस्तेज करणारा व दीपवणारा गणेश प्रसन्न झाले. 4 हात, मस्तकावर रत्नांचा किरीट, बाहुभूषणे, कुंडल, गळ्यात मोत्यांचा हार, पायात नुपुरे, उंची कटीसूत्र, कमलाप्रमाणे नेत्र, पुष्ट अग्र असलेले भव्य सोन, कमलांची माळ घातलेला असा तो सिंदूरभूषण व सर्व देवरूप गणेश इंद्रापुढे प्रकट झाले. तेव्हा हे काय आहे व हे कसे आले? प्राणहाडात राहिलेला असा मी जिवंत कसा राहील? हे विघ्न कोठून व कशा प्रकारे उत्पन्न झाले? सर्वांगास घाम सुटलेले व अश्वत्थाच्या पानाप्रमाणे माझे शरीर कापत आहे, असे इंद्र म्हणू लागला. इंद्र विकल झाला हे जाणून सर्वज्ञ प्रभू मंजुळ वाणीने म्हणाले, भिवू नकोस. मला तू कसे जाणीत नाहीस? मी निर्गुण, निर्विकार, चिदानंदमय, सनातन, जगाच्या कारणांचे कारण व तू निश्चलपणे ज्याचे ध्यान करतो आहेस तोच मी आहे. पुष्कळ काळ तप करून शांत झालेला, तुला संतुष्टा झालेला मी वर देण्याकरता आलो आहे. अनंत ब्रह्मांडाची उत्पत्ती, स्थिती व लय या माझ्याचमुळे होते, हे तू जाण व वर माग. नारद म्हणाले, हे रम्य शब्द ऐकून ज्याचे मोठे शरीर आहे अशा विनायकास इंद्राने ओळखले. भक्तीने नमस्कार करून त्वरेने उठून प्रत्यक्ष दिसणाऱ्या ब्रह्मरूपी देवास इंद्र म्हणाला, प्रभो, ब्रह्मादी देवही तुझ्या उत्पत्ती, स्थिती व लय करणाऱ्या गुणांना जाणीत नाही. 100 यज्ञामुळे तुझे मिळणारे कृत्रिम पद तुम्ही मला दिले, त्यातही विघ्न येतात. तेव्हा मला तुझा महिमा कसा समजणार? ज्याच्यावर तुझा अनुग्रह आहे तोच महिमा जाणतो व तुझे रूप व गुण वर्णन करू शकतो. तू निराधार, सर्वांचा आधार, ज्ञानरूप, अजर, अमर, मायावी, क्षर अक्षर परमात्मा विश्वरूप आहेस. तपामुळे तुला जाणून संकाधिक तृप्त झाले. षडक्षरी मंत्र प्रभावामुळे मी तुम्हास पाहिले. पूर्वी ब्रह्मदेवानी हा मंत्र सांगितला. ते म्हणाले, जेव्हा हा मंत्र विसरशील त्यावेळी स्थानभ्रष्ट होऊन दुर्दशेस जाशील. लोभी व दुर्भागी मी मुनिपत्नीस भ्रष्ट केले, दुर्गतीस गेलो. पण पुन्हा बृहस्पतींनी सांगितलेल्या या मंत्रामुळे तुझे स्वरूप पाहिले व मी सहस्र नयन झालो. तू चिंतलेले विषय देणारा म्हणून हे कदंब नगर चिंतामणी नगर म्हणून प्रसिद्ध व्हावे, हा वर दे. तुझे मला विस्मरण होऊ न देवो. हे मन सदा तुझे चरणी रमो व हे नगर चिंतामणी या नावाने प्रसिद्ध हो. हे सरोवर तीर्थ म्हणून प्रसिद्ध हो. यात स्नान व याच्या तीरे दान दिल्याने लोकास सर्व सिद्धी व धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्त हो. मुनिवर म्हणाले, हे ऐकून मेघाप्रमाणे गंभीर व मधुर वाणीने विनायक म्हणाले, तू मागितलेले सर्व मिळेल. तू आपल्या पदी स्थिर हो. मागे तुला कधीही विस्मरण होणार नाही. तुझवर संकट आले तर माझे स्मरण कर, म्हणजे प्रकट होऊन तुझे कार्य करील. हे कदंब नगर चिंतामणी नगर व सरोवर चिंतामणी तीर्थ म्हणून प्रसिद्ध होईल. या स्नान केल्याने सर्वात सिद्धी व इष्ट मी देईल. नारद म्हणाले, असा वर मिळून इंद्राने स्वर्गातील गंगेस तेथे आणविले व तिच्याद्वारा अभिषेक करून प्रभूचे पूजन केले. नंतर तो प्रभू तेथेच गुप्त झाला. तेव्हा इंद्राने शुभ, दिव्य व सर्वांगय सुंदर स्फटिकाची गणेश मूर्ती स्थापिली. रत्ने व सुवर्णाचे मंदिर बांधविले. नंतर गजाननास नमस्कार करून प्रदक्षिणा घालून इंद्र स्वस्थानी गेला. हे चिंतामणी सरोवर प्रसिद्ध आहे, जिचे पाणी शुभ आहे. अशी गंगा अद्यापही इंद्राच्या आज्ञेवर मूर्तीला अभिषेक करून स्वस्थानी जात असते. असे अद्भुत दर्शन, दोष हरण करणारा, सर्व काम देणारा शुभ क्षेत्र महिमा तुला सांगितला.
हे राजा, तेथे जाऊन तू यथाविधी स्नान करून दोषापासून मुक्त होशीलच यात शंका नाही. यावर ब्रह्मदेव म्हणाले. नंतर उपमागंध राजास आदरपूर्वक विचारून व त्यास आशीर्वादाने आनंदित करून ते तिथून निघून गेले. व्यास म्हणतात, देवर्षी गेल्यावर उपमागंधाने काय केले ते सांगा. ब्रह्मदेव उत्तरले. नारद गेल्यावर अतिहर्षयुक्त झालेल्या उपमागंधाने आपली सेना पाहिली. सेनेने विद्रूप राजास पाहिले, जो पूर्वी सुवर्णाप्रमाणे तेजस्वी पित्यापेक्षा स्वरूपवान होता, तो असा कसा झाला असे सेनाप्रमुखाने विचारले. हे राजा, तुझ्या दर्शनाकरता उत्सुक असलेले आम्ही पर्वत वने नद्या फिरत तहानभुकेने व्याकुळ होत येथे आलो. तुझे प्रत्येक पाऊल हुडकत आलो, पण तुझी ही अवस्था पाहून आम्ही फार दुःखी झालो आहोत. तुझी अशी अवस्था होण्याचे कारण सांग. राजा म्हणाला, तहान व भूक लागलेला मी तुम्हा सोडून पुढे गेलो. मी वाचकनी मुनीच्या आश्रमात गेलो. तेथे त्या मुनीच्या मुकुंदा नामक सुंदर व शुभलक्षणी पत्नीस मी पाणी मागितले. ती दुष्ट स्वैरीने माझा भोग घे, नाहीतर मी तुला शाप देईन अशी म्हणाली. मी शुद्ध मनाने व धैर्याने तिला विरोध केला, पण त्या दुष्ट स्त्रीने रागाने मला शाप दिला. दुःखित होऊन मी या झाडाखाली बसलो, पण पूर्व पुण्याच्या प्रभावामुळे मला नारद मुनी दिसले. त्यांनी या संकटाचा नाश करण्याचा उपाय सांगितला. त्यांनी चिंतामणी क्षेत्रातील गणेश तीर्थाचा महिमा सांगून तेथे स्नान करण्यास सांगितले आहे. म्हणून दोषाचे शालन होण्याकरता मी तेथे जातो. तुमची जर येथे स्नान करण्याची इच्छा असेल तर चला. तेथे स्नान यथाशक्ती दान व विनायकाची पूजा करून तीर्थ व देव यांच्या प्रभावाने पवित्र होऊन नगरात जाऊ. ब्रह्मदेव म्हणाले. ते सर्व तेथे गेले. तीर्थाचे दर्शन घेताच तो राजा दिव्य देहाचा व स्वर्णासारखा तेजस्वी झाला. नारदांनी सांगितलेले खरेच आहे असे तो मानू लागला. हा अद्भुत चमत्कार झाल्यावर राजाने स्नान केले व ब्राह्मणास यथाशक्ती दाने दिली. विनायकाची पूजा केल्यावर तेजस्वी विनायकाची पूजा केल्यावर गण असलेले अप्सरा किन्नर असलेले व सूर्यासारखे विमान तो पाहता झाला. त्यावरील देवांच्या सेवकांना नमस्कार करून तुम्ही कोण, कोठून आलात, तुम्ही कोणाचे दूत आहात व येथे काय काम आहे असे सर्व सांगा असे राजाने विचारले. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले. राजाची मंजूळ वाक्य ऐकून दूत म्हणाले, हे राजा, सर्व भावाने चिंतामणीचे ध्यान करणारा तू धन्य आहेस. यथाविधी 2 तीर्थयात्रा व चिंतामणीची पूजा करून तू कृतकृत्य झाला आहेस. चिंतित वस्तू देत असल्यामुळे या देवाला चिंतामणी म्हणतात. तुझ्या दर्शनामुळे आम्ही कृतकृत्य झालो आहोत. तुझ्या भक्तीचा महिमा आम्ही जाणीत नाही. शरीर, वाणी, बुद्धी, जीवित अर्पण करून तू ज्या विनायकाची आराधना केलीस त्याचे आम्ही दूत आहोत. त्यानेच आम्हास पाठविले आहे. उत्सुक झालेल्या त्या प्रभूने शीघ्रगमन करणाऱ्या आम्हास म्हटले, माझा भक्त उपमागंधास विमानातून आणा. हे त्याचे वचन ऐकून आम्ही आलो आहोत. तरी विमानात बसून विनायकाकडे चल. ब्रह्मदेव म्हणाले. हे ऐकून राजा म्हणाला, हे दूत हो, मी मंदमती, कोणीकडे व तो देव कोणीकडे, जो कोणत्याही प्रमाणाचा विषय न होणारा, त्यामुळे त्याच्याविषयी अनुमान करता येत नाही. तो प्रभू चिद्रूप, अक्षय, तसेच उत्पत्ती, स्थिती व लयाचे कारण असून स्वकारणातीत आहे. अशा त्याच्या मजविषयी आदर कसा झाला. तीर्थाचे केवढे फल असते हे समजत नाही. जन्मजन्मांतरीचे पुण्य फळास आले. त्यामुळेच पुढे शुभ फल देणारे तुमचे दर्शन मला झाले. पूजा केली व मी प्रार्थना केली. ब्रह्मवेत्या, सत्यवक्ता व पराक्रमी भीमराजा माझा पिता आहे. त्याच्या वाचून मी कसा येऊ. माझ्या चारूस हासिनी माता विनायकाची आराधना करते. जन्मापासून ती दुसऱ्या कोणत्याही देवास मानत नाही. तिला सोडून कसा येऊ. दूत म्हणाले, तू या तीर्थात स्नान कर व त्याचे फल तुझ्या माता पित्यास दे, म्हणजे त्यांनाही उत्तम विमानात बसून आम्ही नेऊ. ब्रह्मदेव म्हणाले. ते ऐकून राजाने माता पित्यांचे पुतळे दर्भाचे केले व तू कुशपुत्र आहेस. तुला पूर्वी ब्रह्मदेवाने निर्माण केले आहेस. तू स्नान केल्यास ज्याच्या नावाची ही गाठ बांधली आहे त्याने स्नान केल्यासारखे होणार आहे. अशा अर्थाचा मंत्र जपून राजाने सर्व ग्रामातील लोकांकडून तीर्थात स्नाने करवली. नंतर सर्व सैन्यासह विमानात बसून कौंडिन्यपुरी तो राजा झाला. वाद्य घोष, ब्राह्मणांचा घोष, अप्सरा व गंधर्वांच्या आवाजाने 10 दिशा नादित करून सोडल्या. राजाने विनायक तीर्थातील स्नानाचे श्रेय माता पित्यास व सर्व लोकांस दिले. ते श्रेय देताच विनायकाच्या आज्ञेने तेथे दुसरे विमान आले. एका विमानात एक असे सर्व चढले. उपमागंध, त्याची माता चारुहासिनी, पिता भीम, सर्व जेथे देव विनायक होता तिथे गेले. आबालवृद्ध, पुत्री चांडाळ विनायकाजवळ आले. गणेश तीर्थात स्नानापासून उत्पन्न झालेल्या पुण्यामुळे स्वर्गास गेले. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, तू जे ते विचारले ते सांगितले. चिंतामणीचे क्षेत्र महात्म्य, तीर्थाचे पुण्य जो पुरुष भक्तीने ऐकतो तोही याच गतीला प्राप्त होतो. व्यास म्हणाले, हे ब्रह्मदेवा, गणेश तीर्थाचे महात्म्य व रुक्मागंध व त्याच्या बरोबरीचे लोकांचे चरित्र ऐकले. आता मुकुंदेचे शुभ चरित्र सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, रुक्मागंध गेल्यावर उन्हाळ्यात दावाग्नीने जशी वनस्पती जळून जाते तशी ती मदानाग्नीने संतप्त झाली.
चित्त तन्मय झाल्यामुळे विवल झालेल्या तिला वनातील शीतल वायू, लता, पुष्प, चंद्र, चंदनानेही सुख वाटेना. तिला हास्य, नृत्य, गीत, कथा व अन्न पाणी रुचेना. इतक्यात भूक व तहानेने तिला क्षणभर निद्रा आली. रुक्मागंधाकरता कामातूर व विवल होऊन निर्जन वनात निजलेल्या त्या स्त्रीस इंद्राने जागे केले व रुक्मागंधाचे रूप धरून त्या कामुक स्त्रीचा उपभोग घेतला. इंद्राने आनंदाने आलिंगन दिले असता ती फार हर्षयुक्त झाली. त्यानेही त्यानंतर अति लज्जायुक्त झाली. ती मुकुंदा आपल्या आश्रमी परत आली. रुक्मागंध झालेला इंद्र गुप्त झाला. रुक्मागंधानेच आपला उपभोग घेतला असे ती मानू लागली. नंतर ती गरोदर झाली. 9व्या महिन्यात उत्तम वेळेवर तिला शुभपुत्र प्राप्त झाला. तो सर्वांग सुंदर व रूपात मदनावर मात करणारा होता. भूमीवर पडलेल्या त्याच्या मोठ्या शब्दाने 10ही दिशा, आकाश, भूमी व रसातल, नादीत झाडे व सर्व पक्षी पुन्हा पुन्हा उडून आकाशात चोहोकडे फिरू लागत. नित्यकर्म सोडून वाचक मुनी आश्रमात परत आले. मुकुंदेचे पूर्वीचे कुटील कृत्य त्यांना कधीच कळले नव्हते. त्यामुळे हर्षाने त्यांनी बालकाचे जातकर्मादी केले. योग्यतेप्रमाणे व यथाशक्ती ब्राह्मणांना दान दिले. 10 दिवसानंतर ज्योतिष जाणणाऱ्या मुनीने त्या बालकाचे नाव गुत्समद असे ठेवले. 5व्या वर्षी त्याची मुंज केली. मुनीने बटूकडून 4 वेदव्रते करविली. तो पुत्र ब्रह्मतेजामुळे एकदा सांगितल्याबरोबर सगळे ग्रहण करी. वेदशास्त्र व स्वकर्मामध्ये कुशल झाला. एकदा शुभ मुहूर्तावर वाचनवीने पुत्रास गणानात्वा या मोठ्या तृचेचा उपदेश केला व म्हणाला, हा वैदिक महामंत्र सर्व सिद्धी देणारा व सर्व मंत्रात श्रेष्ठ आहे. मन स्थिर करून गजाननाचे ध्यान करून याचा जप कर, म्हणजे सिद्धी प्राप्त होऊन तुझी लोकात कीर्ती होईल. पित्याकडून मंत्र घेऊन उत्मद अनुष्ठान जपो ध्यानात तत्पर होऊन राहिला व तप करीत असता पुष्कळ दिवस निघून गेले. इकडे मगध देशात मगध नावाचा राजा होता. तो सुंदर, मानी, दानशूर, शत्रूचे मर्दन करणारा, अहंकार उत्तम आसनांचा आश्रय केलेला, जो आसनावर बसला असताना इंद्राप्रमाणे शोभणारा, धैर्यवान, ज्ञानी, सैन्य असलेला, पंडितास मान देणारा असा होता. याचे 2 विद्वान प्रधान होते. त्याची राणी अंबिका नावाची होती. ती सुस्वरूप, गुणवान, पतिव्रता, भाग्यवान, शाप देण्यास व अनुग्रह करण्यास समर्थ होती. एकदा राजाने पित्याच्या श्राद्धात वसिष्ठ, अत्रि इत्यादी वेद जाणणाऱ्या महर्षींना बोलावले. तेथे शुद्ध मनाचा व तपस्वी गुत्समदही होता. शास्त्रप्रसंगाने गुत्समद आपली प्रौढी सांगू लागला असता अत्रि मुनी इतर मुनी समक्ष गुत्समदास तुझा धिक्कार असो, तुझा धिक्कार असो असे म्हणाले. अत्रि म्हणाले, तू तपस्वी म्हणून मान्य आहेस, पण मुनी म्हणून नव्हेस, कारण तुझा जन्म राजा रुक्मागंधापासून झाला आहे याचा विचार कर. आमच्या समक्ष तू मानास पात्र नाहीस, म्हणून तू येथून निघून आश्रमात परत जा. हे अत्रीचे भाषण ऐकून क्रोधाने अग्निप्रमाणे जळणारा त्रैलोक्यास जणू जाळून टाकील व त्या मुनीत जणू गिळून टाकील असा तो मुनी व त्याचे उग्र रूप पाहून, सिंहास पाहून जसे पशु पळतात तसे इतर सर्व पळून गेले. उत्समद म्हणाला, मुनींनो, मी जर रुक्मागंधाचा पुत्र नसलो तर मी तुम्हा सर्वात शाप देऊन जाळून टाकेल. ब्रह्मदेव म्हणाले, असे म्हणून सांगून उत्समद मातेकडे आला व तिला म्हणाला, हे दुष्टे कामुके मुकुंदे, माझा पिता कोण ते सांग, अथवा मी तुझ भस्म करील. हे ऐकून विवल झाली मुकुंदा वाऱ्यामुळे कदली कापते तशी कापू लागली. हात जोडून दीन वाणीने ती म्हणाली, मृगयासक्त राजा सैन्यातून चुकून दूर आला होता. त्रैलोक्यातील सर्व पुरुषांहून सुंदर, शुभ, उत्तम रुक्मागंध राजास मी पाहिले व माझे पती वाचन अनुष्ठानास होते. स्त्रिया अनिवार्य या ब्रह्मदेवाच्या वाक्याचे स्मरण करून मी त्या राजाच्या ठाई सक्तचित्त झाले. हा स्तव तो तुझा पिता आहे. हे ऐकून तो मुनी मौन धरून लज्जेने मुख खाली घालून चालू लागला. जाता जाता त्याने मातेस शाप दिला, हे दुष्टे मुडे पापरते, तू वनात असंख्य फळे बसलेली पण प्राण्यांनी वर्जित केलेली कंटकी होशील. मातेचा अनादर करून तिला शाप दिलास म्हणून मीही शाप देते. तुला अतिभयंकर त्रैलोक्यात भय देणारा बलवान असा दैत्यपुत्र होईल. याप्रमाणे मायलेकरांनी परस्परास शाप दिले. यावर ब्रह्मदेव म्हणाले, मुकुंदा, याच वेळी शरीर टाकून वनामध्ये बोर निर्माण झाली. प्राणी तिला स्पर्शही करत नसत. नंतर आकाशवाणी झाली की गुत्समद इंद्रापासून झाला, पण तो गुत्समद अनुष्ठानातून निघून गेला. हे गुत्समदाचे आख्यान जो पुरुष ऐकतो त्याला संकट पडत नाही व इष्ट वस्तू निश्चयाने प्राप्त होते. गुत्समद जात असता त्याने पुष्पक नावाचे वन पाहिले. तेथे अनेक वृक्ष, लता, झरे, मुनी होते. त्यांनी देव ब्राह्मणांना नमस्कार केला. त्यांच्या आज्ञेने तो तेथे राहिला. स्नान करून पायाच्या अंगठ्यावर उभा राहिला. निश्चल मनाने नासागराच्या ठिकाणी दृष्टी ठेवून कोणीकडे न पाहता इंद्रिय, मन व श्वासाचा निरोध करून जप व ध्यान सुरू केले. वायू भक्षण करीत देवांची 1000 वर्ष भयंकर तपश्चर्या केली. नंतर नेत्र उघडून तो नेत्रापासून उत्पन्न झालेल्या अग्नीने देवांना संतप्त केले. हा आता कोणते पद मागणार अशी देवास शंका आली. त्याने तेथे गळून पडलेले एकच पान खाल्ले व पुन्हा प्रयत्न करून खांबासारखा निश्चल झाला. त्याने
याप्रमाणे 15,000 वर्ष तप केले. ते पाहून त्याच्यावर अनुग्रह करण्याकरता वासराचा शब्द ऐकून गाय धावते. तसा विनायक देव प्रगट झाला. तो 1000 सूर्याप्रमाणे तेजस्वी व विश्वास प्रकाशित करणारा, हत्तीप्रमाणे लीला व सुंदर खेळ करीत असलेल्या मस्तकावर चंद्र, गळ्यात कमळांची माला, हातात कमलाचा देठ व जगतरूपी कार्याचे कारण असा होता. तो देव 10 हात असलेला, सिंहावर सिद्धी बुद्धीसहित असलेला, सर्प यज्ञोपवीत कुंकुम, अगरू, कस्तुरी चंदनाची ओटी अंगास लावलेला, कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी होता. अनिर्वचनीय स्वरूपाचा तो देव मुनीपुढे येऊन उभा राहिला. सूर्यामुळे चंद्र व नक्षत्राचे तेज नष्ट होते, तसे देवाच्या तेजाने मुनीच्या तेजाचे हरण केले. तेव्हा नेत्र मिटलेला मुनी विवल झाला. ध्यान विसरून तो मूर्छित पडला. सावध होऊन ध्यान करणारा व व्याकुळ झालेला मुनी या विघ्नांचे काय बरे कारण आहे असा विचार करू लागला. मनास शुद्ध करणारे, एका करणारा व्याकुळ झालेला मुनी माझे तप व्यर्थ कसे गेले असे म्हणू लागला. हे देवा, माझे या भयानक विघ्नापासून रक्षण कर. मी कोणास बरे शरण जाऊ? हे दुःख कशामुळे प्राप्त झाले? आमच्या पंक्तीमध्ये तू पूजनास योग्य नाही हे वचन माझ्या मनात जळीत आहे. ब्रह्मदेव म्हणाले. हे ऐकून विनायक म्हणाले, दीर्घकाळ नियमाने राहून एका अंगठ्यावर उभे राहून केलेल्या तपामुळे संकादिकांना अप्राप्य असा मी तुझवर अनुग्रह करण्याकरता आलो आहे. भय सोडून हवे ते माग. मी तुझवर संतुष्ट आहे. ब्रह्मदेव म्हणाले. देवाचे वचन ऐकून आनंदित झालेल्या मुनीने देवास साष्टांग नमस्कार केला व म्हणाला, आज माझा जन्म, तप व नियम सफल झाले. असे म्हणून दोन्ही नेत्रातून अश्रू डाळणारा मुनी नाचू लागला व म्हणाला, अखंडानंद रूपा, निराकार ब्रह्ममय, वेदशास्त्र अगोचर अशा तुला साक्षात पाहिले. आता काय मागू? एक वर मागतो. 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य श्रेष्ठ, त्यातही वर्ण श्रेष्ठ, त्यातही ब्राह्मण श्रेष्ठ, ब्राह्मणात ज्ञानी, त्यातही अनुष्ठानात रत असलेला व त्यातही ब्रह्मज्ञानी श्रेष्ठ होय. म्हणून मला ब्रह्मज्ञान व ज्ञान दे. तुझी दृढ भक्ती व सर्व भक्तामध्ये श्रेष्ठत्व दे. आणखी एक वर दे. मला तुझ्या भक्तीचे मुख्य स्थान, त्रैलोक्याचे आकर्षण करण्याचे समर्थ, तिन्ही लोक विख्यात व देव मनुष्यास वंद्य कर. हे पुष्पक नावाचे नगर गणेशपूर म्हणून प्रसिद्ध हो. येथे भक्तांचे मनोरथ नित्य पूर्ण करीत जा. गणेश म्हणाले, शाब्बास शाब्बास. हे मुनी, मी प्रसन्न झालो असता भक्तांना तिन्ही लोकात दुर्लभ असे काहीच नाही. तुला ब्राह्मणत्व दिले आहे. गणानत्वा या वैदिक मंत्राचा तू जप केलास म्हणून तू या मंत्राचा ऋषी होशील. तू श्रेष्ठ होशील. ब्रह्मादी देव व वसिष्ठादी मुनी यामध्ये तू प्रख्यात होशील. कार्यारंभी प्रथम तुझे व नंतर माझे स्मरण करतील त्यांना सिद्धी प्राप्त होईल. देवता, ऋषी व छंद यांच्या ज्ञाना वाचून केलेले कर्म निष्फल होय. सर्व देवास अतिभयंकर, बलवान, प्रख्यात व एका रुद्रात वाचून इतर सर्व देवास अजिंक्य असा पुत्र होईल. तो माझा भक्त माझ्या ठाई प्राण, इंद्रिय व निष्ठा ठेव व मतपरायण होणारा होईल. हे नगर सत्ययुगास पुष्पक, त्रेतायुगात मणिपूर, द्वापार युगात भानुकाक्य व कलियुगात भद्रक म्हणून प्रसिद्ध होईल. येथे स्नान व दान केल्याने कामना पूर्ण होतील. ब्रह्मदेव म्हणाले. असा वर देऊन गजानन गुप्त झाले. तेव्हा मुनीने तेथे वरद नावाची गणेश मूर्ती स्थापन केली व मंदिर बांधले. गणेश प्रसादाने तेथे सिद्धिस्थान झाले व सर्वांचे मनोरथ पूर्ण होत असल्यामुळे ते पुष्पक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. मुनीने भक्तिभावाने मूर्तीचे पूजन केले. गणेशवराचे प्रवचन करणारी ही जी कथा जो ऐकेल त्यास कामना व संसारापासून सोडवणारी गणेशाची दृढ भक्ती ही प्राप्त होईल. नंतर गुत्समदाचा घडलेला वृत्तांत मज श्रद्धालू सांग. ब्रह्मदेव म्हणाले. नंतर सर्व मुनी त्या श्रेष्ठ मुनीतील श्रेष्ठ गुत्समदासस मान देते झाले. गणेशाच्या वरदानामुळे लोक त्यास यज्ञकर्मामध्ये घेऊ लागले. सर्व मंगल कार्याच्या आरंभी होणाऱ्या गणेश पूजनाच्या वेळी त्याचे स्मरण करू लागले. ह्याप्रमाणे तो प्रख्यात झाला. गणेशाची दृढ भक्ती व निश्चल मंत्राने जप केला. एकदा तो मुनी मोठा ज्ञाता शिकला तेव्हा आकाश, पृथ्वी व पर्वताच्या गुहा नांदित झाल्या. तो समोर त्याला एक भयंकर बालक दिसले. ते जास्वंदीच्या फुलाप्रमाणे रक्तवर्ण, तेजस्वी व मोठा नाद करणारे होते. तशा बालकास पाहून विवल झालेला मुनी कणू लागला. तो मनात म्हणू लागला, हे विघ्न कोठून आले? गजाननाने मला हा अद्भुत पुत्र दिला की काय ते समजत नाही. त्याने पुत्राकडे पुन्हा पाहिले. पुत्राचे मुख सुंदर, नेत्र रमणीय, हातात सुंदर सुवर्णभूषणे, मस्तकावर मुकुट, पायात नुपुरे व कमरेभोवती कटीसूत्र असा तो पुत्र होता. तेव्हा मुनी त्यास म्हणाला, तू कोण आहेस? कोणाचा आहेस? काय करण्याची इच्छा आहेस? तुझ्या आईबापाचे राहण्याचे स्थान कोणते ते मला सांग. ते ऐकून बालक म्हणाला, तू स्वतः भूत भविष्य वर्तमान जाणतोस तरी मला का विचारतोस? तुझी आज्ञा झाल्यामुळे सांगतो. तुझ्या शिंकेपासून माझी उत्पत्ती झाली. तूच माझी माता पिता आहेस. माझ्यावर कृपा कर व माझे काही दिवस पालन कर. त्रैलोक्याचे आक्रमण करण्यास व इंद्रास स्वाधीन ठेवण्यास मी समर्थ आहे. माझा पराक्रम पुढे पाहाल. काही दिवस पालन कर.
ब्रह्मदेव म्हणाले. भय व हर्षयुक्त झालेला मुनी म्हणाला, उत्पन्न होताच त्रैलोक्याचे आकर्षण करणारे या पुत्रास मी आपला मंत्र देतो, ज्यामुळे संतुष्ट झालेला विनायक याचे इष्ट देईल व माझी कीर्ती होईल. पुत्रास गुणानांत्वा या मंत्राचा उपदेश करून मुनी म्हणाले, याचे आदराने अनुष्ठान कर. गजाननाचे ठाई चित्ताची स्थापना करून या वैदिक मंत्राचा जप कर. तो जेव्हा संतुष्ट होईल तेव्हा तुझे मनोरथ पूर्वेल. महामंत्राची प्राप्ती होताच पुत्र वनात गेला. निश्चल मनाने गजाननाचे ध्यान करीत काही आहार न करता पायाच्या एका अंगठ्यावर उभा राहिला. 15,000 वर्षे गेली. त्याच्या मुखातून दिशा जाळणारा अग्नी उत्पन्न झाला. देव व दैत्यात मोठे भय उत्पन्न झाले. तेव्हा तपाने संतुष्ट झालेला गजानन दिशास अंधकाररहित करीत व सूर्यास आच्छादित करीत सुंदर दाताने युक्त अशी सोंड फिरवत आनंदाने प्रकट झाला. पण त्याचा शब्द ऐकताच विवल झालेले बालक डोळे उघडून देवास पाहता झाला. त्याला 4 हात, मोठे शरीर, अनेक अलंकार, 4 हातात परशु, कमल, माला, मोदक धारण केलेले अशा त्या देवाच्या तेजाने ज्याचे तेज नष्ट झाले असा बालक धैर्याने नमस्कार करता झाला. हात जोडून बालक म्हणाला, शरण आलेल्या मजभक्तास का भिववीत आहात? सौम्य हो, माझ्या इच्छा पुरव. तेव्हा देवाने आपले तेज आवरून धरले. संतुष्ट होऊन देव म्हणाला, हे बालका सावध हो. ज्याचे तू अहोरात्र ध्यान केले आहेस तो मी वर देण्यास आलो आहे. स्वयंप्रकाश जगन्मय असे माझे रूप ब्रह्मा, शंकर, देव, मुनी, राजर्षी, असुर, गंधर्व, नागादी जाणत नाहीत, पण मानव कसा जाणेल? तुझ्या तपामुळे मी बद्ध असल्यामुळे आलो आहे. तुझे इच्छित मागून घे. बालक म्हणाला, तुझ्या दर्शनाने मी माझा माता पिता, माझा जन्म व तपधन्य झाले. हे देवा, मी लहान असल्यामुळे तुझी स्तुती कशी करावी हे जाणीत नाही. तू सृष्टीचा कर्ता, पाता व संहारक आहे. तुझ्या तेजामुळे चंद्र, सूर्य, अग्नी तेजस्वी झाले आहेत. आपल्या महात्म्याने चराचरास तू सचेतन करीत आहेस. तुझा महिमा ब्रह्मदेव व शंकरही जाणत नाही. हे प्रभू, मला असा वर दे की मी त्रैलोक्याचे आकर्षण करीन. देव, दानव, गंधर्व, राक्षस इत्यादी माझ्या अधीन राहतील. मनाने चिंतलेले मला सर्व मिळो. इंद्रादी लोकपाल माझी सेवा करोत. इहलोकी सर्व भोग व शेवटी मुक्ती मिळो. ज्या ठिकाणी मी उग्रतप केले ते हे स्थळ तुझ्या आज्ञेने प्रसिद्ध हो. गणेशपूर म्हणून हे प्रसिद्ध हो. गणेश म्हणाले, तू त्रैलोक्याचे आक्रमण करशील. तुला कोणाचेही भय राहणार नाही. सर्व प्राणी तुझ्या स्वाधीन राहतील. लोखंडाचे, रोप्याचे, सुवर्णाचे अशी 3 नगरे मी तुला देतो. ती नगरे हवी तेथे जाणारी व शंकरा वाचून इतरास अभेद्य राहतील. असे त्रिपूर तुझे नाव प्रसिद्ध होईल. तेव्हा शंकर एका बाणाने तुझ्या नगराचा भेद करील. तेव्हा तू मुक्त होशील. दुसऱ्या तुझ्या इच्छा पूर्ण होतील. ब्रह्मदेव म्हणाले, असा वर देऊन प्रभू गुप्त झाला. देवाच्या वियोगामुळे त्रिपूर खिन्न झाला, पण वर मिळाल्यामुळे आनंदी झाला व स्वसामर्थ्याने त्रैलोक्य जिंकण्याचा प्रयत्न करू लागला. व्यास म्हणाले, वरामुळे उत्पन्न झालेल्या त्रिपुराने काय केले? यावर ब्रह्मदेव म्हणतात, नंतर काश्मीर देशातील पाषाणांनी केलेली गजाननाची मूर्ती त्याने यथाशास्त्र व मंत्र ब्राह्मणाच्या द्वारा स्थापिली. तेव्हा गणेशपुरामध्ये एक गणेश मंदिर बांधले. ते फारच दिव्य, प्रचंड सुंदर व मौल्य इत्यादींनी शोभत होते. नंतर षोडोपचारांनी त्याने गणेशाची पूजा, नमस्कार, स्तुती, प्रार्थना व क्षमा मागून व आज्ञा घेऊन तो बाहेर निघाला. योग्यतेप्रमाणे त्याने ब्राह्मणास दान दिले. बंगालमधील ते स्थान गणेशपूर म्हणून सिद्ध असून सिद्धी देणारे आहे. वरामुळे उद्धट झालेला तो प्रथम मनुष्यलोकाचे पालन करून देवलोकावर जाण्यास तयार झाला. पायदळ, घोडे, हत्ती व रथारूढ वीर 10ही दिशांकडून त्याची सेवा करण्याकरता आले. बरेच राजे अनुकूल होऊन त्याचे सेवक झाले. प्रतिकूल होते ते युद्ध करण्यास असमर्थ होऊन मेले. प्रथम भूलोकाचे आक्रमण करून नंतर तो अमरावतीस गेला. युद्ध करणाऱ्या देवसमुदायाने वेढलेला इंद्र त्वेषाने ऐरावतावर बसून युद्ध करण्याकरता आला. त्रिपुराने आपल्या चतुरंग सेनेचे 3 भाग केले. एकाचा नायक भीमकाय, जो अस्त्रयुद्ध, मल्लयुद्धात निष्णात होता. दुसऱ्याचा नायक वज्रदंष्ट, जो धनुर्युद्ध, गदायुद्ध व शस्त्रयुद्धात निष्णात होता. त्रिपुर भीमकाय जाणाला, तू मनुष्यलोकाचा मुख्य हो. वज्रदष्टाने रसातलापर्यंत जाऊन शेषादी सर्व नागास वश करावे. मी इंद्रादी सर्व देव जिंकतो. भीमकाय व वज्रद्रष्ट आपल्या कामगिरीवर निघाले. इकडे त्रिपुर सेनेसह नंदनवनात आला. देव निवारण करीत असताही त्रिपुराच्या सेनेने दिव्य वृक्ष तोडून टाकले. इंद्राकडे दूताकरवी निरोप दिला, माझ्या दर्शनाकरता ये किंवा मृत्यूलोकी जा. सामोपचाराने मला अमरावती दे, म्हणजे मी तुझे रक्षण करेल. युद्धाची इच्छा असेल तर ये. दूतांनी इंद्रास तसे सांगितले. ते एकूण वज्रप्रहार झालेल्या पर्वताप्रमाणे किंवा वायूने हलणाऱ्या वृक्षाप्रमाणे इंद्र कापू लागला. चिंतातूर होऊन हे नवीन संकट कोठून आले असा विचार करू लागला. क्रोधामुळे अंगाची आग झाली. नेत्र लाल भडक झाले. लोकांचे जणू भस्म करणारा, समुद्रात जणू सुकवणारा तो इंद्र म्हणाला, तुम्ही जा व युद्धाची तयारी करा. नंतर ऐरावतावर बसून तो गर्जना करू लागला. त्यामुळे त्रिभुवन शुद्ध झाले. दैत्याचे दूत परत गेले. देवांनी शस्त्रे, तलवारी, कित्येकांनी गोपनी, मुदगर, धनुष्यबाण, कित्येकांनी गदा, खेटक नामाचे हत्यार,
तर कित्येकांनी सोटे उचलले. अशा प्रकारे देवगणांनी युक्त व ब्राह्मणांनी ज्याचे स्वस्तन केले असा इंद्र वाद्यांच्या गजरात बाहेर पडला. त्रिपुराई दूतवाक्य ऐकून सेने सज्ज करून घोड्यावर बसून बाहेर पडला. दोन्ही सैन्यांनी एकमेकास पाहिले. आक्रोश, घोड्यांचे खेकाळणे, सिंहनाद, रथांचा आवाज, वाद्य यामुळे मोठा कोलाहल झाला. आपला प्रकार न समजता सैनिक एकमेकास मारू लागले. तुमुल युद्धात अनेक राक्षस व देव पडले. कित्येक निजले, पाय तुटून पडले. उंट, हत्ती, रथ, घोडेस्वार पायदळ पळू लागले. सिंहास पाहून पळणाऱ्या मृगाप्रमाणे दैत्य पळू लागले. तेव्हा सैन्यास आवरून क्रोधाने मेघगर्जना करीत तो दैत्य त्रिपुर इंद्राजवळ गेला. तलवारीचा वार वज्र असलेल्या हातावर केला, त्यामुळे वज्र खाली पडले. तो एक चमत्कारच झाला. ते वज्र त्रिपुराने ऐरावतास मारले, त्यामुळे तो हत्ती पळू लागला. इंद्राने दैत्यास मुष्टीप्रहार केला, त्यामुळे क्षणभर तो भूमीवर पडला, पण लगेच उठून एक मुष्टीप्रहार करून इंद्रास पाडले. इंद्र रागाने दैत्यास म्हणाला, मल्लयुद्धास तयार हो. तेव्हा आश्चर्यचकित व सामर्थ्यामुळे गर्विष्ठ झालेला दैत्य म्हणाला, इंद्रा, प्राणाविषयी निष्ठुर का झाला आहेस? पक्षी व किड्यांनाही स्वतःचा प्राण प्रिय आहे. मी तुला भूलोकावर शुभस्थान दिले आहे, तेथे तू जा. ब्रह्मदेव म्हणाले. इंद्र पुढे म्हणाला, जर मीच तुझ्या जीवितापासून सोडवल्या नाहीस तर मी तुझ्या आज्ञेच्या अधीन होऊन भूलोके जाईल. तुझे आज मस्तक फुटून तू भूलोके जाशील. इंद्र बोलत असताना दैत्याने त्याच्या हृदयावर मुष्टीप्रहार केला. त्यांनी चानूर व कृष्णाप्रमाणे परस्परांच्या हृदयावर प्रहार केले. हातास हाताने, गुडघ्यास गुडघ्याने, मांड्या, मस्तक, कोपर, पाठ, पायावर प्रहार केले. इतक्यात त्या दैत्याने इंद्राचे पाय धरून त्यास भिरकवून तो कोठे आहे हे कोणासही समजणार नाही अशा स्थळी फेकून दिले. नंतर तो स्वतः 4 दाताच्या उत्तम हत्तीवर बसला. सर्व देव इंद्रास शोधित हिमालयाच्या गुहेत गेले. आमचा देव कोठे पडला आहे, त्यास आम्ही कसे पाहू अशी चिंता करणाऱ्या देवांनी इंद्रास पाहिले. खाली मान घालून येत असलेल्या इंद्रास देवांनी नमस्कार केला. कित्येकाने त्यास आलिंगन दिले, कुणी वारा घातला, कुणी पूजन केले, कुणी पाय दाबले. गुप्त रूपाने ते देव तेथेच राहिले. दैत्य अमरावतीस गेला. इंद्राच्या आसनावर बसून देवांची स्थाने वाटून दिली. देवलोकांचा वाद्यघोष, गंधर्व, किन्नर ज्यांची सेवा करीत आहे असा तो त्रिपुर अप्सरांच्या समुदायाबरोबर क्रीडा करू लागला. ब्रह्मदेव म्हणाले, देवस्थानावर आक्रमण करून तो दैत्य ब्रह्मलोकी गेला. पण दैत्याचा पराक्रम ऐकून ज्याच्या नाभिकमली पद्म आहे अशा विष्णूकडे ब्रह्मा गेला. दैत्याचे 2 मानसपुत्र प्रचंड व चंड होते. पैकी प्रचंडास ब्रह्मलोक व चंडास वैकुंठ लोकाचा स्वामी केले व स्वतः तो कैलासावर गेला. त्याने दोन्ही बाहूंनी हलवले. त्यामुळे भयभीत झालेली पार्वती शंकरास आलिंगन देती झाली. युद्धाची इच्छा करणारा तो दैत्य कैलासावर चढला. त्याच्या प्रयत्नामुळे महादेव संतुष्ट होऊन वर देण्याकरता बाहेर आले. त्रिपुरास पाहून वर माग असे म्हणाले. दैत्य म्हणाला, जर तू प्रसन्न झाला असेल तर आज मला कैलास दे व माझी इच्छा पूर्ण होईपर्यंत मंदार शिखरी राहा. तेव्हा त्यास कैलास देऊन गणासह शंकर मंदार पर्वताकडे गेले. कैलास शिखरावर आरूढ झालेला त्रिपुर आनंदित झाला. याप्रमाणे देवास अधीन करून तो रसातळी गेला. भयंकर शरीराचा तो परत भूलोकी आला व सर्व राजास व ऋषीस बलात्काराने वश करून बांधून टाकले. देवास तृप्त करणारी अग्निकुंडे, आश्रम, मुख्यता तीर्थे यांचा त्याने विध्वंस केला. सर्व तपस्व्यांना कैदेत टाकून त्रास दिला व गर्वयुक्त झालेला तो त्रिपुर स्वाहा, स्वदा, षटकार, वेदाभ्यास व सदाचाराचा द्वेष करू लागला. त्याच्या वज्रद्रष्ट नामक प्रधानांनी 7ही पाताल जिंकले. शेष, वासुकी, तक्षक व इतर ही बिनविषारी सर्प स्वाधीन करून घेतले. तो वज्रद्रष्ट रत्ने व नागस्त्रियांचा उपभोग घेऊ लागला. काही रत्ने घेऊन तो त्रिपुराजवळ आला. त्रिपुराने त्यास पूर्वीपेक्षा अधिक मान, वस्त्रे, गाव व दान बक्षीस दिले. याप्रमाणे त्रैलोक्य वश करून तो त्रिपुर आनंदित झाला. इकडे गुहेत राहणारे सर्व देव या राक्षसांचा वध कसा व केव्हा होईल याबद्दल अहोरात्र चिंता करू लागले. या राक्षसास तपामुळे कोणापासून वर मिळाला काही समजत नाही असे म्हणून देव व्याकुळ झाले असता त्रैलोक्यात स्वच्छने संचार करणारे नारद दीन आलेल्या देवास पाहून म्हणाले. नारदास पाहून सर्व देवा आदराने उठून उभे राहिले, आलिंगन दिले, नमस्कार व पूजा केली. विश्रांती देऊन श्रमरहित झालेल्या नारदास त्रिपुरासुरास वर कोणी दिला इत्यादी विचारू लागले. देव म्हणाले, त्रिपुरासुराने त्रैलोक्य व्यापून टाकले, आमचे स्थान हरण केले, ब्रह्म व शंकरास जिंकले. आता आम्ही शरण कोणास जावे, त्याचा वध कसा होईल, त्याला वर कोणी दिले हे सांगा. नारद म्हणाले, या दैत्याचे भयंकर कृत्य मी थोडक्यात सांगतो. त्याने दिव्य सहस्र वर्ष तप करून गणेशास प्रसन्न केले. त्याने सर्व प्राण्यास भयंकर व दुर्धर वर दिला. शंकराशिवाय बाकीचे देव, ऋषी, पितर, भूते, राक्षस यापासून अभय दिले. यास्तव तुम्ही सर्वांनी सिद्धी देणाऱ्या विघ्नेशाची आराधना करावी व त्यास प्रसन्न करून घ्यावे. देव म्हणाले, त्या देवाची आराधना कशी करावी ते कृपा करून सांगा. नारद म्हणाले, मी तुम्हा सर्वांस एकाक्षरी मंत्र सांगतो. त्या मंत्राचे स्थिर मनाने तो देव साक्षात दिसेपर्यंत अनुष्ठान करावे. तुम्हास तो देवच त्या वधाचा उपाय सांगेल.
दुसरा उपाय नाही, म्हणून तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे करा. ब्रह्मदेव म्हणाले, या सर्वांस एकाक्षरी मंत्राचा उपदेश करून गायन करीत नारद निघून गेले. देवसमूह गणेशाच्या ध्यानात तत्पर झाले. काही एका पायावर उभे राहिले, काही पद्मासन, काही विरासन, काही डोळे मिटून बसले. पुष्कळ काळानंतर गजानन वर देण्यास आले. त्यांच्या मस्तकावर सुवर्णाचा मुकुट, कानात कुंडले, दातावर हात ठेवलेला, उज्ज्वल कटीसूत्र, सुंदर बाहुभूषणे धारण केलेला, हातात पाश, अंकुश, कमल घेतलेला, रक्तचंदन, शेंदूर, कस्तूर व चंद्र ही ज्याची भूषणे व विजेप्रमाणे कोटी सूर्याप्रमाणे प्रभा असलेला विनायक प्रभू प्रकट झाला. त्याच्या तेजाने सर्व देव निस्तेज झाले. त्यातील कित्येकास भय वाटले, कित्येकांनी प्रणाम केला. हर्षामुळे गदगद स्वराने बोलणारे देव पूजा करते झाले. देव म्हणाले, हे सत्यस्वरूप ईश्वरा, तुला नमस्कार असो. चराचर सृष्टी करणारा, रचणारा, नियंता, इंद्रियाचे अधिष्ठान अशा तुला नमस्कार असो. तू भूतमय, भूतकृत, सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय, एतद्रूप, विश्वपालक, कारणाचाही कारण, वेदवेत्या, पंडितासही न दिसणारा व सर्वांस वर देणारा आहेस, तुला नमस्कार असो. तू वाणीस व विचारांचा विषय न होणारा, भक्तांची विघ्ने निवारण करणारा, अभक्तांचे मनोरथ भंग करणारा व भक्तांचे मनोरथ जाणणारा तू आहेस, तुला नमस्कार असो. तू भक्त मनोरथ पूरक, विश्वाच्या रचनेत दक्ष, दैत्याचा व संकटांचा नाश करणारा आहेस, तुला नमस्कार असो. तू दयाळू, ज्ञानमय, अज्ञानाचा नाश करणारा, भक्तास ऐश्वर्य देणारा व अभक्तांचे ऐश्वर्य हरण करणारा, भक्तास मुक्त व अभक्तास बद्ध करणारा, भिन्न भिन्न आकार धारण करणारा, तत्वांचा स्पष्ट बोध करणारा, साक्ष रूपाने सर्वांचे बरे वाईट कृत्य पाहणारा आहेस, अशा तुझ सत्याच्या नायकास सहस्रसा प्रणाम असो. ब्रह्मदेव म्हणाले, देवांच्या स्तुतीने संतुष्ट झालेला देव म्हणाला, या स्तोत्राने व तुमच्या तपश्चर्याने मी संतुष्ट झालो आहे. तुमचे सर्व इष्ट मी तुम्हास देतो, पाहिजे ते मागा. देव म्हणाले, देवादिदेवा, आम्हा सर्वांची स्थाने हरण करून स्वस्थ आहेत अशा त्रिपुरासुरास मारा, कारण सर्व देवांपासून तूच त्यास अभय दिले आहेस. त्यामुळे आम्ही संकटात पडलो आहोत. या संकटापासून आम्हास मुक्त करा. आम्ही तुला शरण आलो आहोत. आम्हास हाच वर हवा आहे. गणेश म्हणाले, तुमच्याहूनही घोर भय आले तरी त्या सर्वांचे निवारण करील, कारण तुम्ही केलेले स्तोत्र मला फार आवडले. हे स्तोत्र संकटनाशन नावाने प्रसिद्ध होईल. हे पठण व श्रवण करणाऱ्या सर्व कामना देणारे, त्रिकाल पठण करणाऱ्यावर संकट कधीच येणार नाही. ब्रह्मदेव म्हणाले, याप्रमाणे देवास वर देऊन मुनी व देवासमक्ष गणेश गुप्त झाले. व्यास म्हणाले, गणेशाने पुढे काय केले ते सांग. यावर ब्रह्मदेव म्हणाले, नंतर ब्राह्मण रूप धरून गणेश त्रिपुरासुराकडे गेले. मूल्यवान सिंहासनावर बसलेला राक्षसास पाहिले. ब्राह्मणास पाहताच राक्षस उठून उभा राहिला व नमस्कार करून त्यास आपल्या आसनावर बसवले. त्यांची पूजा करून त्यास विचारले, हे ब्राह्मणा, तू कुठून आलास? तू कोणती विद्या शिकलास? तुझे नाव काय? तुझी काय इच्छा आहे? हे सर्व सांग. आमच्या हातून ती पूर्ण होण्यासारखी असेल तर अवश्य पूर्ण करू. ब्राह्मण म्हणाला, हे दैत्या, आम्ही सर्वज्ञ, विशेष ज्ञानवान असल्यामुळे सायंकाळ होईपर्यंत येथेच मुक्काम करणारे व इच्छेस येथील तिकडे जाणारे आहोत. माझे नाव कलाधर असून तुझे ऐश्वर्य पाहण्याच्या इच्छेने आलो आहे. तुझी संपत्ती पाहून मी तृप्त झालो आहे. अशी संपत्ती कैलास, वैकुंठ, ब्रह्मलोक व इंद्राच्या अमरावतीतही दिसत नाही. तेव्हा दैत्य म्हणाला, तू नावाचाच कलाधर आहेस की काही कला जाणतोस? सर्व लोकात ज्या संपत्ती आहेस त्या तू जाणतोस का? तू कला जाणत असशील तर त्यातील एक अत्युत्तम कला दाखव. ती कला पाहून मी तुला हवे ते देईल, फार काय प्राणही देईल. मी थट्टेतही खोटे बोलण्याचे आठवत नाही. कलाधर म्हणाला, दुसऱ्याची संपत्ती पाहून तुला काय लाभ होणार आहे? तुझ्या विनयाने मी प्रसन्न झालो आहे. कलेच्या योगाने बाणावर निर्माण केले सोने रूपे लोखंडाचे त्रिपूर मी तुला देतो. तू त्यात दीर्घकाळ स्थिर राहून क्रीडा कर. ते त्रिपूर देव गंधर्वांनाही अभेद्य, इष्ट देणारे, इच्छेप्रमाणे गमन करणारी, इच्छा पूर्ण करणारे आहे. एखाद्या विपरीत काली शंकरास त्याने त्या एका बाणाने वेधले तरच त्याचा नाश होईल. ब्रह्मदेव म्हणाले, असे म्हणून धनुष्यात शर जोडून त्याने 3 पुरे निर्माण केली. त्यात सरोवर, बागा, अनेक पक्षी होते. मायेने मोहित झालेला दैत्य त्यात बसून आनंदला. मेघाप्रमाणे गर्जना करता म्हणाला, मजहून कोणी श्रेष्ठ नाही. असा गर्व व अभिमान त्यामुळे त्याने त्रैलोक्यास शुद्ध केले. हे ब्राह्मणा, काहीतरी माग म्हणजे मी ते तुला देईल, असे तो म्हणाला. निस्को ब्राह्मण म्हणतो, मी कैलासात शंकर पूजित असलेली गणेश मूर्ती पाहिली. तुझ्यात शक्ती असेल तर ती दे. अशी मूर्ती त्रैलोक्यात फिरणाऱ्या मी कोठेच पाहिली नाही, म्हणून माझे मन तिच्यावर आसक्त झाले आहे. ती प्राप्ती झाली तर मी कृतकृत्य होईल व त्रिपुरासारखा दाता नाही अशी तुझी कीर्ती होईल. यावर दैत्य म्हणाले, मी शंकरास माझा दास समजतो. देवास तर मी मुळीच जुमानीत नाही. ती मूर्ती आणून मी देईल. ब्रह्मदेव म्हणतात, असे बोलून त्रिपुराने कलाधराची पूजा केली. त्यास 10 गावे, गायी, भूषणे दिली. मौल्यवान मोती, रत्ने, हिरे, माणके,
बिछाने भूषणयुक्त 100 दासी व दास, चांगले घोडे असलेले, सोन्याचे अक्षय आहेत असे रुपयाचे रथ दिले. ते घेऊन कलाधर आश्रमात गेला. इकडे हा वृत्तांत नारदाने देवास सांगितला. तेही कालाची प्रतीक्षा करीत दिवस घालू लागले. व्यास म्हणाले, कलाधर गेल्यावर दैत्यांनी काय केले? गणेश मूर्ती कशी आणून दिली ते सांग, कारण गजाननाची लीला ऐकताना थोडक्यात तिची तृप्ती होत नाही. ब्रह्मदेव म्हणाले, चित्त देऊन ऐक. मंदार पर्वतावर असलेल्या शंकराने त्याने 2 दूत पाठवले व ते दूत शंकरास म्हणाले, तुझ्या घरी सर्व अर्थ देणारी चिंतामणीची मूर्ती आहे, ती सामोपचाराने दे. तिन्ही देवातील जे जे चमत्कारिक होते ते बलात्काराने दैत्यांनी घरी आणले आहे, म्हणून ती मूर्ती त्वरित द्यावी, म्हणजे आम्ही दैत्याकडे जातो. सामोपचाराने मूर्ती न दिली तर दैत्य बलात्काराने ती घेऊन जाईल व मग तुला दुःख होईल. दूताचे भाषण ऐकून क्रोधामुळे देहभान रहित झालेला शंकर दूतास म्हणाले, तुम्ही दूत आहात म्हणून तुमचे बोलणे सहन करतो, नसता कामाप्रमाणे तुमचे भस्म झाले असते. गवतासारखा शूद्र दैत्य मजपुढे काय होय? मरणाची इच्छा करणारा तो मजपुढे येऊ दे व युद्ध होऊ दे. ही मूर्ती त्या शेकडो जन्मातही मिळणार नाही. पतंग प्रलयाग्नी शांत करील काय? उदराने किती बल खर्च केले तरी मेरू पाडील काय? कितीही पाणी उपसले तरी महासागर शुष्क होईल काय? ब्रह्मदेव म्हणाले, ते दूत दैत्याकडे गेले व शंकराची वाणी त्यास सांगितली. ते ऐकून दैत्याच्या अंगाची आग झाली. क्रोधाग्नीत पेटलेला तो जणू त्रैलोक्यात जाळीत असल्याप्रमाणे त्याने आपल्या चतुरंग सैन्यास युद्धाकरता आज्ञा केली. सेना मंदर पर्वताकडे निघाले. समुद्राप्रमाणे मर्यादा शून्य अशा त्या सैन्याने भूतल आच्छादित केले. सूर्याप्रमाणे तेजस्वी नग्न शस्त्रासह मेघाप्रमाणे गर्जना करणारी ती सेना व तिच्या मागोबात मनपवन वेगाप्रमाणे असणाऱ्या त्रिपुरासूर बसून दैत्य शंकरास मारण्यास निघाला. हिऱ्याचे कवच, कुंडले, बाहुभूषणे, मोत्याची माला, मुद्रिका, सोन्याचे कटीसूत्र व मुकुट धारण करणारा तो राक्षस तेजस्वी दिसत होता. त्याच्या मोठ्या शब्दाने शंकराचे मन कंपायमान झाले. बाणाच्या भात्यासह धनुष्य, कासवाच्या पाठीची ढाल, शक्ती, ज्याच्यापुढे नाच व गाणारे गंधर्व, अप्सरा, स्तुती करणारे चारण व बंदीजन व असंख्य सैनिक असलेला तो दैत्य, जणू काळानेच ओढून आणलेला व युद्धाची इच्छा करणारा दैत्य आला आहे असे दूतमुखाने समजताच क्रोधामुळे लाल डोळे झाले आहेत असा शंकर गजाननाची पूजा, नमस्कार व प्रदक्षिणा करून व सैन्यास पुढे करून रणमंडळी आला. सैन्यास प्रोत्साहन देत दिशा दमदमून गेल्यात. परस्परांच्या वधाची इच्छा करणारे देव दैत्य शस्त्रे घेऊन भिडले. उडणाऱ्या धुरळ्यामुळे अंधकार झाला. आपला परका ओळख येईना. जो पुढे येईल त्याला मारण्याचा क्रम चालला. मेलेले हत्ती, घोडे, रथी यांच्या रक्ताने जमीन भिजून धुरळा उडेनासा झाला. तेव्हा ते वीर द्वंद्व युद्ध करू लागले. कूत, तरवारी, दगडावर पाजळलेले बाण, मुष्टी, दोन्ही बाजूस धार असलेली सृष्टी नावाचे शस्त्र, तोमर, कुऱ्हाडी इत्यादी शस्त्रांनी ते प्रहार करू लागले. मेलेले वीर, घोडे, पायदळ यांच्या रक्ताची नदी झाली. या नदीतील केस हेच शेवाळ, तरवारी हेच मासा, ढाला ही कासवे, मस्तकी ही कमळे व छत्र हे भोवरे होत. धनरूपी वृक्षास वाहून नेणारी, वीर गिधाडे यांना हर्ष देणारी ती भयंकर नदी पाहून शंकर दैत्याजवळ व दैत्य त्रिपुरावर बसून पुढे आले. हे दोघे नायक भिडले असे पाहून त्यांचे अनुयायी धर्माने युद्ध करू लागले. अनेक दिव्य शस्त्रे, अस्त्रे, वृक्ष व इतर साधनांनी त्यांनी युद्ध केले. ब्रह्मदेव म्हणाले, शंकर व असुरांचा नायक आपापसात द्वंद्व युद्ध करू लागले. षडाननाशी प्रचंड, नंदीशी चंड, भीमकायाशी पुष्पदंत, कालकुटाशी भ्रूशंडी, वीरभद्राशी वज्रदंत व इंद्रदैत्याच्या अमत्याशी लढू लागले. दैत्यपुत्राशी जयंत, देवगुरुशी शुक्र अशा जोड्या युद्ध करू लागल्या. युद्धाचे वर्णन 100 वर्षातही करू शकणार नाही. रथीशी रथी, गज व अश्वावर बसलेले गज, अश्वावर बसलेल्यांशी त्या वाद्याने दुमदुमलेले घोर रणात लढू लागले. ती रणभूमी घोड्यांच्या खेकाळ्यांनी, हत्तीच्या गर्जनांनी, रथांच्या चाकांच्या आवाजाने नांदित झाली. काही मल्लयुद्ध, काही शस्त्रे टाकून अंगाने अंगाशी प्रहार करू लागले. प्रचंडाने 9 बाणांनी षडाननास वेध केला व ते जवळ येण्यापूर्वीच षडाननाने तोडून त्या 5 बाणावर प्रचंडावर सोडले व मूर्छित केले. 5 तीक्ष्ण बाणांनी नंदीनेही चंडास मारले. चंड मूर्छित होऊन नंदीवर भूमीवर पडला. भीमकायाने पुष्पदंतावर 10 बाण सोडले, पण ते तोडून पुष्पदंताने त्याच्यावर 3 बाण टाकून भूमीवर पाडले. भ्रूशुंडीने 5 बाण सोडून कालकुटास निजविले. वीरभद्राने 4 तीक्ष्ण बाण वज्रदंडावर सोडले. वज्रद्रष्टाने त्याचे निवारण करून वीरभद्रावर 3 बाण सोडले. वीरभद्राने ते तोडून दुसऱ्या 3 बाणाने वज्रदृष्टास मारले. इंद्राने वज्र टाकून दैत्याच्या अमात्यास पाडले. दैत्यपुत्र तलवार उगारून जयंतावर आला, पण बाणाच्या योगाने ती तोडून दैत्यपुत्रास 3 बाणांनी वेध केला. दैत्यपुत्र रक्तवकीत मूर्छिमंत होऊन पडला. दैत्य सैन्याचा विध्वंस होऊन ते पळू लागले. शंकराचे सैनिक त्यांच्या पाठीशी लागले. तेव्हा त्रिपुरामध्ये बसलेला असुर शंकराकडे आला. दोघांनी अस्त्रयुद्ध चालविले. दैत्याने वरुणास्त्र सोडले, त्यामुळे दृष्टी, धुके व क्वचित विजा चमकू लागल्या.
वृष्टी वायू दगडांच्या वर्षावास भिवून सैन्य पळत आहे हे पाहून शंकरांनी वायव्यास्त्र सोडले. त्यामुळे महामेघांचे अंतरिक्षात तुकडे झाले. तेव्हा वायूने दैत्यसेना उडवून सोडली. वीरांची शिरस्त्राणे गळून गेली. रथ घोडे हत्ती पायदळ पडून चूर झाले. वाऱ्याने उपटलेल्या वेली झाडांनी सैन्यास झाकून टाकले. तेव्हा पन्नगास्त्राने वायूचे निवारण करून शंकराने सैन्यावर अन्नलास्त्र सोडले. तेव्हा चोहीकडे अग्नी लागला. त्या दैदिप्यमान ज्वालेतून एक अतिभयंकर पुरुष प्रगट झाला. त्याचे शरीर धिप्पाट, मस्तक आकाशात स्पर्श करते होते. विकराळ दाढा असलेला, भुकेने व्याकुळ झाल्यामुळे ओरडत होता. 100 योजने विशाल असलेली जीभ तो मुखावरून फिरवित होता. श्वासाच्या योगाने हत्तीस फिरवीत गरुड सर्पास खातो तसे शंकराचे सैन्य भक्षण केले. तेव्हा सेना पळाली. शंकराचे मागे येऊन रक्षण करा, रक्षण करा असे म्हणू लागले. तेव्हा भिवू नका असे म्हणून व अभय देऊन शंकराने पर्जन्यास्त्र सोडले व अग्नीचे निवारण केले व एका बाणाने त्या थोर पुरुषास जमिनीवर पाडले. नंतर तो पुरुष पुन्हा उठून शंकराच्या सैन्यास खाऊ लागला. भयाने अडखळत पळत धापा टाकीत शंकराचे सैन्य पळत सुटले. शंकरही साह्यरहित झाल्यामुळे दरीमध्ये जाऊन बसले. षडाननादी विरहित येथे गेले. पार्वतीस धरण्याकरता दैत्य कैलासावर गेला. तो येत आहे असे पाहताच गिरिजा कापू लागली व पित्याला म्हणाली, हा दैत्य मला नेणार की काय? पित्याने तिला एका दुर्गम व कोणासही माहीत नसलेल्या गुहेत निर्भय करून ठेवले. दैत्य तिला धरण्याकरता सुवर्ण पर्वताकडे गेला, पण ती कोठेच दिसली नाही. फिरत असता त्याला चिंतामणीची शुभ्र मूर्ती दिसली. 1000 सूर्याप्रमाणे तेजस्वी, अलंकाराने सुशोभित, त्रैलोक्यात सुंदर अशा त्या मूर्तीस उचलीन तो घेऊन स्वस्थळी गेला. वाद्यघोष व स्तुतिघोष करणाऱ्या भाटांसह विजय झालेला दैत्य पाताळ लोकी निघून गेला. पण तो जात असताना त्याच्या हातातील चिंतामणीची मूर्ती एकाएकी नाहीशी झाली. तो अपशकुन आहे असे समजून त्याने नगरात पुन्हा प्रवेश केला. अतिशय खिन्न होऊन त्याला घोर चिंता प्राप्त झाली. व्यास म्हणाले, त्रिपुराने पराभव केल्यामुळे शंकराने काय केले? त्रिपुरास त्याने कसे जिंकले? यावर ब्रह्मदेव म्हणाले, भूलक, स्वाहा व स्वदा यांनी वर्जित असे शंकर फार काळजीत पडले. देव दुःखरहित होऊन आपल्या जागी कसे बसतील? दैत्यांचा पराजय कसा होईल अशी चिंता त्यांना लागली. त्यावर मुनिश्रेष्ठ नारद सर्व देव व शंकरास पाहण्याकरता सहज तेथे आले. त्याला पाहून अमृत मिळाले असता जसा प्राणी तुष्ट होतो तसे शंकर संतुष्ट झाले. नारदास आसन, पूजा व आलिंगन देऊन देवांचे हित व असुरांचा वध कसा होईल या चिंतेत असलेल्या शंकराने नारदास विचारले की दैत्याने स्वसामर्थ्याने देवांचे कदन केले. सर्व देव दश दिशास पळाले. कोण कोठे आहे हेही ठाऊक नाही. माझी आश्रय दैत्याने भग्न करून टाकले. ब्रह्मदेव म्हणतात, हे ऐकून आश्चर्यचकित झाले. नारद म्हणाले, हे प्रभो शंकरा, तुम्ही सर्वज्ञ, सर्वेश्वर, सर्व करता, सर्वांचा रक्षक, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेले, अष्टसिद्धींनी युक्त, षडैश्वर्य संपन्न आहात. मी काय बोलावे? तरी तुमच्या वाक्याच्या अनुरोधाने बोलतो असे म्हणून क्षणभर ध्यान करून ते म्हणाले, शंकरा, युद्धास जाण्याची इच्छा करणाऱ्या तुम्ही ज्याच्या नेत्राच्या ठाई अग्नी आहे अशा गणपतीची पूजा केली नाही. यामुळे तुमचा पराभव झाला. आता त्याची पूजा करून त्याला प्रसन्न करून आदराने त्याचा वर मागून युद्धात जा, म्हणजे विजय मिळेल. पूर्वी त्या दैत्याने तपश्चर्या करून एका महेश्वरा वाचून दुसऱ्या कोणाच्याही हातून मृत्यू होणार नाही असा वर मिळवला होता. म्हणून शंकरा, हे त्रिपुर एका बाणाने नाहीसे करून टाका. हाच दयाचा उपाय आहे. हे ऐकून शंकरास अतिशय हर्ष झाला. पूर्वीची गजाननाची वाणी आठवली. संकटाचे हरण करणाऱ्या षडक्षरी व एकाक्षरी मंत्राचा उपदेश पूर्वी केला होता, पण युद्धात चित्त आसक्त झाल्यामुळे मी या मंत्राचा जप केला नाही, त्याचे स्मरणही केले नाही. तो विनायक, सर्वांचे कारण, करता, पालक व संहार करता आहे. नारद म्हणाले, हे महादेवा, त्या गजाननास संतुष्ट कर. ब्रह्मदेव म्हणाले, नारद गेल्यावर शंकर तप करण्याकरता दंडकारण्यामध्ये गेले. पद्मासन घालून इंद्रियाचे नियमन करून भक्तिपूर्वक जप व ध्यानामध्ये तल्लीन झाले. 100 वर्षे उग्र तप केल्यावर त्यांच्या मुखातून एक श्रेष्ठ मनुष्य निघाला. त्यास 5 मुखे, 10 हात, मस्तकावर चंद्र, चंद्राप्रमाणे कांती, नरमुंडाची माला, सर्पाची भूषणे, मुकुट, बाह्यभूषणे, कांतीने चंद्र, सूर्य व अग्निस्तुच्छ करणारा, 10 आयुधे धारण करणारा व ज्याच्या कांतीने निस्तेज झाले आहेत असे शंकर त्यास पाहते झाले. जणी दुसरा शंकरच. अशा त्या उग्र विनायकास पाहून मी द्विध झालो की माझ्याच रूपाने त्रिपुर येथे आला की काय, की 33 कोटी देवातील हा एक देव आहे, की मी हे स्वप्न पाहिले की मला वर देण्याकरता व विघ्नहरण करण्याकरता गजानन प्रभू आले, असा विचार शंकर करू लागले. तेव्हा गजानन म्हणाले, तू अंतःकरणाने ज्याचे चिंतन करीत आहेस तोच मी गजानन आहे. माझे स्वरूप देव, ऋषी, ब्रह्मा, वेद, उपनिषदे ही जाणत नाही. मग षटशास्त्रज्ञ कोठून जाणणार? मी सर्व भुवनांचा करता, पालक, संहार करता असून ब्रह्मादी चराचर पदार्थ व त्रिगुणांचा स्वामी आहे. तुझ्या तपाने संतुष्ट होऊन वर देण्याकरता आलो आहे. हे महादेवा, हवे असतील ते वर माझकडून मागून घे. मुनी म्हणाले, शंकरांनी विघ्नहरण करणाऱ्या देवास काय मागितले? ब्रह्मदेव म्हणाले,
शंकर गणपतीस बोलले की आज माझे 10 नेत्र धन्य आहेत. तसेच पूजनामुळे 10 भुजा, मस्तक टेकल्यामुळे 5 शिरे, स्तुती केल्यामुळे 5 मुखे धन्य झाली. तुझ्यापासून पृथ्वी, जल, वायू, दिशा, तेज, काल इत्यादी चराचर सृष्टी उत्पन्न झाली. तू हे विश्व उत्पन्न करतोस. रजोगुणांच्या योगे रक्षितोस व तमोगुणांच्या योगे संहार करतोस. तू नित्य निस्पृह कर्माचा साक्षी आहेस. ब्रह्मदेव म्हणाले, शंकराच्या आज्ञेने मी गणेशाशी बोलू लागलो की तुझे नाव गणेश असो, कारण बीजभूत व अंकारूप तू आहेस. तेव्हा ओम असे गणेश म्हणाले असता शंकर संतुष्ट झाले व वर देत झाले की हे ईश्वरा, जो कोणी कार्यारंभी तुझे स्मरण करील त्याचे सर्व कार्य शेवटात जाईल. तुझ्या वाचून कृमी व कीटकही इष्टार्थ सिद्धी मिळवणार नाही. शैव, गाणपत्य, वैष्णव, सौर यांनी शुभ अशुभ, लौकिक, वैदिक इत्यादी सर्व कार्यात प्रथम तुझेच पूजन करावे. तू मंगलाचा स्वामी, स्वभक्ताविषयी मंगल करणारा आहेस, म्हणून तू मंगलमूर्ती या नावास पात्र आहेस. पूर्वी त्रिपुरासुराशी युद्ध करायचे असता तुझ्या विस्मरणाने तुझे पूजन वंदन न केल्यामुळे पराभव पावलो. यास्तव तुझ्या चरणकमली मी शरण आलो आहे. हे ईश्वरा, माझा अपराध सहन कर व युद्धसमयी जय दे. तुझी भक्ती न करणारे जड व दरिद्री होत, पण भक्तीने भजन करणारे सिद्धीस प्राप्त होतील. ब्रह्मदेव म्हणतात, गणपतीने हे ऐकून शंकरास म्हटले, ज्या ज्या वेळी तू माझे स्मरण करशील त्या त्यावेळी तुझ्या जवळ येईल. माझ्या नामबीज मंत्राने एका बाण मंत्रवून तू त्याच्या योगाने व आपल्या तेजाने तिन्ही पुराचा नाश कर व दैत्यास भस्म कर. नंतर नम्र झालेल्या शंकरास भक्तिमय संतुष्ट झालेल्या गणेशाने लोकांस जय देणारी व त्यांची इच्छा तृप्त करणारी आपल्या नावांची सहस्रावली सांगता झाला. गणेश म्हणाले, रणसमयी पठण कर, म्हणजे हा म्हणता दैत्याला मारून टाकशील. याचा त्रिकाल जप केल्याने मनुष्याच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतात. हे ऐकून आनंदाने गणेशाची पूजा शंकराने केली व तत्काल एक मोठे उंच मंदिर बांधून महागणपतीची स्थापना केली. देव, मुनी, सिद्ध यांना तृप्त करून द्विजश्रेष्ठास दाने देऊन पुन्हा पूजा करून शंकराने वरद गणपतीस नमस्कार केला व सर्वांस म्हणाला, ही नगरी सर्व लोकांमध्ये मणिपूर या नावाने प्रसिद्ध हो. नंतर देव व मुनीसह गणेश गुप्त झाले. शंकर आपले गण, गंधर्व, यक्ष व अप्सरांचे समूहासह स्वस्थानी गेले व सर्व वर्तमान आनंदाने गिरिजेस सांगितले. ते अमृतासारखे वचन ऐकून स्त्रियांसह मुख्य देव, मुनी व योगी आनंदले. शंकराच्या प्रसादाने त्रिपुर मेला व आपली स्थान आपणास प्राप्त झाली असे मानू लागला. श्री गणेश सहस्रनाम पाठ सुरू करण्यापूर्वी प्रथम नमन साधावे, ते म्हणजे श्री गणेशाय नमः. श्रीपद गल गणेशाचार्य गुरुभ्यो नमः. श्री मदकुंद कुशधारिणे सद्गुरुवे गोविंद्राय नमः. श्री सद्गुरु हेरंब राजाय नमः. गणेश पुराणांतर्गत सहस्रनाम स्तोत्रावर श्रीमद गणेश योगेंद्राचार्य महाराजांनी सुंदर भाष्य लिहिले आहे. त्याला अनुसरून श्री अंकुशधारी महाराजांनी सहस्रनाम स्तोत्राचा पाठ शुद्ध केला. तो आता पुढील प्रमाणे. गणेश सहस्रनामाचे विशेष अनुष्ठान करायचे असल्यास पुढील गणेशाची 1000 नावे आहेत, त्यांचे पठण करावे. श्री व्यास उवाच, कथम नाम्ना सहस्रम तद गणेश उपदिष्ट्वान् शिवदं तन्माचस्य लोकानुग्रह तत्पर. ब्रह्मोवाच, देव पूर्वपुरारती पुरत्र तयोतद्यमे अनर्चनागस्यस्य जातो विघ्नाकुल किल. मनसास विनिधार्य ततस्त दिग्नकारणे महागणपती भक्ता सभचर्य यथाविधी. विघ्न प्रशमनोपाय मपृच्छत्त पराजित. संतुष्ट पूजया शंभो महार्गणपती स्वयं. सर्व विघ्न प्रशमनं सर्व काम फलं प्रदं. ततस्मै स्वस्य नामाना सहस्रमिदम ब्रवीत. अस्य श्रीमद गणेश दिव्य सहस्रनामामृत स्तोत्र माला मंत्र महतंत्रस्य श्री महागणपती ऋषी श्री स्वानंद देशो ब्रह्मणा स्पर्देवता. नानाविधी नानिच्छंदासी हुमती बीजं तुगमिति शक्ति स्वाहाशी शक्तिरिति कीलकम. सकल विघ्न विनाशन द्वारा श्री ब्रह्मणस्पती प्रोत्यर्थ जपे विनियोग. अथ न्यासम गणेश्वरो गणक्रीड इत्यंगुष्टाभ्या नमः. कुमार गुरुराशीना नेति तर्जनेभ्या नमः. ब्रह्मांड कुंभश्चिद व्योमति मध्यमा माध्यम नमः. रक्तोरंबाधर इत्यनामिकाभ्य नमः. सर्वसद्गुरु संसव्य इति करुनिष्ठिकाभ्या नमः. लुप्त विघ्न सुभक्ता निमिति करतलपुर पुष्टाभ्या नमः. अथ हृदयान् दिनासा छन्दश्च छन्दोद्भव इति हृदयाय नमः. निष्कलो निर्मल इति शिरसे स्वाहा. सृष्टिस्थितिलक्रीड इति शिखाये वषट. ज्ञानं विज्ञानमानन्दम् इति कवचाय हुमम्. अष्टांगयोगफलं भूदिति नेत्रत्राय वषट.
अनन्तशाक्तसहित इत्यस्राफुट इति दिग्बदम् अथ ध्यानं रक्ताभोदिस्तपोत्सलुदद्गुरुं सर्वोदयत्रिनेत्रं पाशं चैवाकुशाढ्यं परशोभयबधं बाहुभिर्यादितं शक्त्या युक्तगजास्यस्य पृथुतरजठरं सिद्धिबुद्धिसेमन्तरक्तं चन्द्रा धैर्यमूले सकलभयहरं विघ्नराजं नमामि। श्रीसिद्धिबुद्धिसहितहिताय सकलशलाभाय श्रीस्वानन्ददेशाय ब्रह्मस्पते सांगाय सपरिवाराय शक्तशक्तिकाय साधुधाय सवाहनाय सावराय नमः इति नाममन्त्रेण मानसे पञ्चोपचारे सम्पूज्यत पठन श्रीमहागणपतिरूप उवाच गणेश्वरो गणक्रीडो गणनाथो गणाधीप एकदृष्टो वक्रतुण्डो गजवक्रो महाधर लंबोदर धूम्रवर्णो विकटो विघ्ननायका सुमुखो दुर्मुखो बुद्धो विघ्नराजो गजानन भीम प्रमोद आमोद सुरानंदो महत्कट हेरबशंबर शंभु लंबकर्णो महाबल नंदनो लंपटो भीम मेघनादो गणंजय विनायको विरूपाक्ष वीरशूर वरप्रद महार्गणपति बुद्धिर्प्रिय क्षिप्रप्रसादना रुद्रप्रियो गणाध्यक्ष ओमापुत्रो घनाशन कुमार गुरु शानपुत्रो मूषकवहन सिद्धिप्रिय सिद्धिपति सिद्धिविनायकः अविघ्नस्तंबुरो सिंह वाहनो मोहिनी प्रिय कंटकटो राजपुत्र शाकल सम्मी तोमितः कुष्मांड सामसोभूति दुर्जयो दुर्जयो जय भूपति भुवनपति भूतानापतिरथस्य विश्वकर्ता विश्वमुखो विश्ववन्दो विनिर्गुण कवि कविनामृषोभो ब्रह्मण्यो ब्रह्मस्पति ज्येष्ठराजो निधिपति निधि प्रियपति प्रिय हिरण्यमयुपुरारक्तस्य सूर्वमण्डलमध्यग कराहति ध्वस्त सिंधु सलिल पूषदन्दभीत ओमांकले केतुकी मुक्तिकेत कुलपालन किरीट कुंडलहारी वनमालिनो मयः वैमुख्यहत दैत्य श्रीपादाहत्ते ते जितिशिति सद्योजात स्वर्णमुंज मेखली दुर्निमितहतु दुस्वप्न दुष्टम शमनो गुणी नाद प्रतिष्ठितः सुरूप सर्वनेत्राधि वासो विभ्राभिजिनपुर पीतांबर खंडरत खंड वैशाख संस्थित चित्रांग श्याम दशनो मालचंद्रो हविर्भुज योगाधिपस्तारक स्तपुरुषो गजकर्णक गणाधिराजो विजय स्थिरो गजपति ध्वजजी देवदेव स्मर प्राण दीपको वायु कीलकः विपच्ची द्वरतोन्नतो नाद भिन्न महाजल वराहो वदनो मृत्युंजयो व्याघ्राजीनांबरः इच्छाशक्ति भवो देव त्राता दैत्य विमर्दन शंभु वक्रोद्भव शंभु कोपज शंभु हास्य भ्रू शंभु तेजा शिवाशोक हारी गौरु सुखावय उमा मंगलजो गौरी तेजो भीस्वधर्निभो मत्तकायो महानाथो गिरीश्वर्मा शुभानन सर्वात्मता सर्वदेवात्मा ब्रह्ममूर्धा ककुपश्रुति ब्रह्मांड कुपशिवेदम भाल सत्य शिरोरुह जगजन जलमेन्यु निमेशोन्य कंसो मुदक गिरिद्रोद धर्मासधर्मोष्ट साम ब्रूहितः ग्रहस्य दर्शनो वाणी जीवो वासवनासिकः भूमध्य संस्थित यत्करो ब्रह्म विद्यादोदक कुलाचलांस सोमार्क घंटो रुद्र शिरोधर नंदी नदभुज सर्पांगुली कस्तार कानक व्योमनाभि श्री हृदयो मेरु पृष्ठो वर्णोदर कुशिस्त यक्ष गंधर्व रक्ष किन्नर मानुषो पृथ्वी कटी सृष्टिलिंग शैले रुद्र जानुका पातांजल जंगो मुनि पातकालुंग गुष्टधनु ज्योतिर्मंडल लांगुल्लो हृदयालान निश्चल हृत्पर्णी कनिकाशाली वियत्से केली सरोवर सद्भक्त ध्यान निगड पूजा वारी निवारित प्रतापी काश्यपोयंता गणको विष्टपी बली यशस्वी धर्मको जेता प्रथमेश्वरः चिंतामपि द्विपपति कल्पद्रुमवानलय रत्नमण्डप मध्यस्थो रत्नसिंहासनाश्रय तीव्रदिशिरोदपदपदो द्वालिनी मौलिललित नन्दानन्दित पीठ श्री भोंगता भूषितासनः सकामदायिनी पीठ स्फुरत दुग्रासनाश्रय तेजोवती शिरोरत्न सत्या नित्यावतंसित संविघ्नशिनी पीठ सर्वशक्त भुजालय लिपि पद्मासनाधारो वन्नी धाम त्रयालय उन्नत पदवतो गूढ गुल्फ संवृत पार्ष्णिक पीन जंग श्लिष्ट जानु स्नोतु लोहु प्रोन्नमत्कटी
निम्ननाभि स्थूलकोक्षी पीन वक्षा बृहद्भुज पीन स्कंद कंबू कंठो लंबोष्टो लंबनासिक भग्नवामरदस्तु कासवदंतो महाहनु रस्वनेत्र यत्प्रतो शूर्पकर्णो निबिडमस्तक स्तबकाकार कुंभाग्रो रत्नमौली निरंकुश सर्पहार कटिसूत्र सर्पयज्ञे उपवितवाग सर्पकोटी रकटक सर्पग्रैव कांगव सर्पकक्षोदराबंध सर्परजोतरच्छद रक्तो रक्तांबरोधरो रक्तमाल्य विभूषण रक्तेशनो रक्तकरो रक्ततालोष्टकपल्लव श्वेत श्वेतांबरधर श्वेतमाल्या विभूषण श्वेतातपत्र रुचिर श्वेत चामर बीजित सर्वावय संपूर्ण सर्वलक्षण लक्षित सर्वाभरण शोभाढ्य सर्वशोभा समन्वित सर्वमंगल मांगल्ये सर्व कारण कारण सर्वदेक कर शारंगी बीजपुरी गदाधर शुभ्रांगो लोकसारंग स्तुत संबंध वर्धुन किरीटी कुंडली हारी वनमाली शुभागंध इक्षुचापरधर शली चक्रपाणी सरोजभृत पाशी धृत पलतशाली मंजरी भूच मदभूत कल्पवल्ली धरो विश्वा भयदैक करो वशी अक्षमाला धरो ज्ञान मुद्रावान मुग्धधरायुध पूर्णपात्री कंबधरो विधृताक्ष सुमोदक करस्ताना फलश्यूत कलिका भूतकृवाण पुष्करत स्वर्णघंट पूर्णरत्नांदुवर्षक भारती सुंदरी नाथो विनायक कररती प्रिय महालक्ष्मी प्रियतम सिद्धलक्ष्मी मनोरम रमा रमेश पूर्वांगो दक्षिणे माम महेश्वर महीवरा हवा मांगो रती कंदर्भ पश्चिम आमोद मोद जनन सप्रमोद मोदन समेधीत समृद्ध श्री श्रुद्धी सिद्धी प्रवर्धन दंत सौमिक्य सोमुका कांती कंद कलाश्रिय मदनावस्य श्रांती ग्रीक कृत सौम्योख दुर्मुख विघ्न संपल वोद्विग्नी सेवो दिग्नी द्रमद्रवा विघ्न कृत्रिम चरण द्राविणी शक्ती संवृत तीव्रा प्रसन्न वदनो ज्वालिनी पाली तैदुर्क मोहिनी मोहिनी भोग दायिनी कांती मंडित कामिनी कांतयुक्त श्री तेजान्वित दिष्टिकैक वसुधारो मदान्नदो महाशंक निधि प्रिय नमदु स्मृती मौली प्रवह पद्म निधि प्रभु सर्व सद्गुरु संवेव शोचिकेष्ट दारुदेश्रः ईशान मुर्दा देवेंद्र शीक पवन नंदन प्रत्युग्न नयनादित्य दिव्याश्राना प्रयोगवित ऐरावती दिसर्षा शावारनो वारणा प्रिय वज्राद्यज्ञ परिवार गण चंड सामा प्रयाश्रय जया जय परिकरो विजया विजया वह अजया चिंत पानिब्दाजो नित्य नित्य अवलंबित विलासिनी कृतोल्लास शौंडी सौंदर्य मंडित अनंतानंद सुखद सुमंगल मंगल ज्ञानाश्रय क्रियाधार इच्छा शक्ती निषेवित सुभगा संश्रित पदो ललिता तालस ललिताश्रय कामिनी पालन काम कामिनी केलीला लितः सरस्वत्याश्रयो गौरी नंदन श्रीकेतन कुरु प्रवृदे वाचा सिद्धो वागीश्वरपतिः नलिनी कामुको रामा वामा ज्येष्ठा मनोरमा रौद्री मुद्रित पादाब्जो हुंबीजस्तु शक्तिकः विश्वदी जननस्त्रान स्वाहाश शक्ति सुकिलिक अमृताधिकृता वासो मदा घूर्णितलोचन उच्छिष्टो चष्टिष्टगण गणेशो गणनायक सार्वकलिक संसिद्धि नित्य सेव्यो दिगंबर अनापायोऽनंत शक्ति प्रमेयो जरोमर अनाविलो प्रतिहति रच्युतो मुतमक्षर अप्रवृत्त्यो शयो जयो नाधरो नाम चोयमल अमेय सिद्धिर्द्वैत मघरो प्रतिपादन अनाकारोब्धि भूमभ्य वलोकनो व्यक्तलक्षण आधारपीठ आधार आधाराधेय वर्जित आखु केतन आशापूरक आखु महारथ इक्षु सागर मध्यस्थ इक्षु भक्षण लालस इक्षु चापी पाती रेकश्री रिक्षु चापा निषदित इंद्र गोप समान श्रीरिंद्र नील समुद्यति इंदीवर दल श्याम इंदु मंडल मंडित इधर्मा प्रिय इडा भाग इडा धर्मे मदिराप्रद इक्षा कुर्विघ्न निध्वंसी इति कर्तव्य सिद्ध ईशान मौलिकी राशन ईशान प्रिया इतिहा ईशना त्रय कल्पांत इहा मूत्र विवर्जित उपेंद्र ऊंड भ्रूमिन्ली रुंदक पति प्रिय
उन्नतानन उत्तुंग उदार उदार त्रिदशाग्रणी ऊर्ध्वस्वानी श्रमलमद उहापोह दुरासह ऊर्ध्वेश्वानुष्मलमद ऊहापोह दुरासद ऋगयजु सामनयन रुद्धि सिद्धि समर्पक रुजु चित्तेक सुलभ ऋणत्रय विमोचन लुप्त विघ्न सुभक्ताना लुप्त शक्ती सुरद्विषाम लुप्त श्री विमोक्षाना लोता विस्फोटनाशन एकारपीठ मध्यस्थ एकपाद कृदासन एषिदाखिल दैत्य श्री रेदिताखिल संश्रय ऐश्वर्य निधरेश्वर्य महिका कामुकाश्मीप्रद ऐरावत समोनश ऐरावत निभानन ओंकार वाच्य ओंकार ओजस्वानौषधिपती औदार्य निधरोद्वत्य धुर्य औन्नत्य निस्रवन अंकुश सूर नागानाम अंकुशकार संस्थित असमस्त विसर्गाना पदेषु परिकीर्तिता कमंडलुधर कल्पक कर्पद्री कलभाननः कर्मसाक्षी कर्मकर्ता कर्मा कर्म फलप्रदः कदंब गोल कारको मांडनायक नायक कारुण्य देह कपिल कथक कटी सूत्रभूत खर्व सर्व खर्व प्रिय खडग्गी खांतरस्य ख निर्मल खलवाट शृंग निलय खटवांगी खदुरासद गुणाढ्य गहन गस्तो गद्य पद्य सुधार्णव गद्य गान प्रियो गर्ज गीतो गिर्वाण पूर्वज गुह्याचार रतो गुह्य गुह्यागम निरोपित गुह्याशयो गुडाब्दिस्तो गुरु गुह्यो गुरो गुरु घंटा घर्म क्रिका खाली घंट कुभो घटोदर डंकारा वाच्य डाकारो डाकाराकर्षुडभूत चंड चंडेश्वर चंड चंडेश चंड विक्रम चराचर पिता चिंतामणी शर्चर्व लाल सहा छंदश्छंदो छंदोद्भव छंदो दुर्लक्ष छंद विग्रह जगोद्निजर सत्साक्षी जगदीशो जगन्मय जपो जप परो जापो जिह्वा सिंहासन प्रभु झल्लस्य झल्लो नस दानो झंकारी भ्रमराकुल टंकार स्पार सरावष्ट टंकार मणिपूरः ठद्वय पल्लवान्तस्त सर्वमन्त्रेषु सिद्धिद डिंडी मुंडोका डाकिनीशो डामरो डिंडिमा प्रिय ढक्का निनादो मुदितो डौढो काढी विनायकः तत्वाना प्रकृतिस्तव तत्वपद निरूपित तारकांतार संस्थान तारकास्तरकांतक स्थाणु प्रियस्ताता स्थावर जंगम मंचगत दक्ष यज्ञ प्रमथानो दाता दानम दमोदया दयावान्वित विभवो दंड भृदुंड नायक दंत प्रभीर्न भ्रमो दैत्यवार गदारन दृष्टा लग्न द्विपटघो द्वेदार्थ गजाकृती धनम धनपते बंधुर्धनो धरणीधर ध्यानेक प्रकटो ध्येय ध्यानम ध्यान परायण ध्वनी प्रकृती चित्कारम ब्रह्मांडावली मेखलम नंदो नंद प्रियो नादो नाव मध्ये प्रतिष्ठित निष्कलो निर्मलो नित्य नित्यानित्यो निरामय परम व्योम परम धामम परमात्मा परम पद परात्पर पशुपती पशुपाश विमोचन पूर्णानंद परानंद पुराण पुरुषोत्तम पद्म प्रसन्न नयनम प्रणता ज्ञाननाशनम प्रमाण प्रत्ययातिथ्य प्रणयार्ति विनाशन फणिहस्त फणिपति फुत्कार फानित प्रिय बाणा चिंताग्नि युगलो बालकेतु कुतूहली ब्रह्मा ब्रह्मार्चित पदो ब्रह्मचारी बृहस्पति बृहत्तरो बृहत्प्रो ब्रह्म प्रिय भरुक्षपेद लक्ष्म्यो भर्गो भद्रो भयाप भगवान नाम भक्ति सुलभो भूति दो भूतिभूषण भव्य भूतातलयो भोग दाता भ्रूमत मध्य गोचरः मंत्रो मंत्रपति मैत्री मद मत्तो मनोमय मेखलाहीश्वरो मंद गतिर्मंद निवेक्षण महाबालो महावीर्यो महाप्राणो महामना यज्ञो यज्ञपतिर्यज्ञ गोप्ता यज्ञ फलप्रद यशस्करो योगगम्य याज्ञिको याचक प्रियः रसो रस प्रियो रस्य रंजको रावण चित्त राज्य रक्षा करो रत्न गर्भो राज्य सुखप्रद लक्ष्यो लक्ष्यपति लक्ष्य लयक्ष तो लडु प्रियः लानियो लायत्परो लाभ क्रुल्लो कविश्रुत वरण्यो वन्नी वंदनो वंदो वेदांत गोचर विकर्ता विश्वतक्षु विधाता विश्वतोमुख
वामदेव वत्सिनेता वज्री वज्र निवारणा विवस्वबंधनो विश्वाधारो विश्वभरो विभू शब्द ब्रह्ममय प्राप्य शंभू शक्ती गणेश्वर शास्ता शिखाग्रनीलय शरण्य शंभरेश्वर षड ऋतु कुसुमाग्नि षडाधार षडक्षर संसार वैद्य सर्वज्ञ सर्व भेष भेषजम सृष्टी स्थिती तिल क्रीड सूर कुंजर भेदका सिंदूररती महाकुंभ सद्सद्विक्ती दायका साक्षी समुद्र मंथन स्वयं वेद्य स्वदक्षिणः स्वतंत्र सत्य संकल्प सामनागार ते सुखी हंसो हस्ती पशाचीशो हवनम हव्य कव्यभुक हव्यम भूत प्रियो हृष्टो हृष्ट लेखा मंत्र मध्यग क्षेत्राधीप क्षमा भर्ता क्षमा पररायन क्षिप्रक्षेम करक्षेम नंद शोनी सूरद्रुम धर्म प्रदोर्थ काम दाता सौभाग्यवर्धन विद्याप्रदो विभवदो भुक्ती मुक्ती फलप्रद अभिंस प्यो करो वीर श्रीप्रदो विजयप्रद सर्ववश्य करो गर्भदेश हा पुत्र पौत्रद मेधाद कीर्तिद शोक हारी दौभाग्यनाशनम प्रतिवादी मूकस्तंभो रुष्टचित्त प्रसादन पराभिचार शमनो दुःख हा बंध मोक्षदः लवसृष्टी कला काष्टा निमेषस्तो परक्षण घटी मुहूर्त प्रहरो दिवा नक्तमहर्निश पशो मासोयन वर्ष योग कल्पो महालय राशीस्तरा तीर्थी योग वार करण मंशकम लग्न होरा काल चक्रम मेरु सप्तर्षो ध्रुव राहुर्मद कविर्जीव बुधो भौम शशी रवि काल सृष्टि स्थितिर्विश्वं स्थावरं संगम जगता भूरापोर्णि भरुमाहं कृति प्रकृति पुमान् ब्रह्मा विष्णु शिवो रुद्र इंद्र शक्ति सदाशिव त्रिदशा पितरं सिद्धा यक्षा रक्षासि किन्नरा साध्या विद्याधरा भूता मनुष्या पशव खगा समुद्रा सरित शैला भूतं भव्य भवद्भवं सांख्यं पातंजलि योग पुराणनि श्रुति स्मृति वेदांगानि सदाचारो मीमांसा न्याय विस्तरः आयुर्वेदो धनुर्वेदो गांधर्व्य काव्य नाटकं वैखानसं भागवतं मानुषं पाचरात्रिकं शैवं पाशुपतं कालं मुखं भैरवाशासनं शाक्तं वैनायकं शौरं जैनमाहर्त संहिता सत्सद्व्यक्तमव्यक्तं च चेतन चेतनः बंधो मोक्ष सुखं भोग योग सत्य मनुर्महान् स्वस्तिहं फटध्वा स्वाध्यायः षोडशर्व शैशवशनं ज्ञानं विज्ञानमानन्दो बोध संविस्समोसमम् एक एकाक्षरधार एकाक्षर परायणा एकाग्रधीर एकवीर एकानेक स्वरूपधृक् द्विरूपो द्विभुजो द्वभुषो द्विहृदो द्विपरक्षकः द्वैमातुरो द्विदनो इन्दो हीनो दयातिगः त्रिधामा त्रिकरस्वेत्रा श्रीवर्ग फलदायका त्रिगुणात्मा त्रिलोकादि श्रीशक्तिश श्रीलोचनः चतुर्बाहु चतुरात्मा चतुर्मुखः चतुर्मुखपयोपास्य चतुर्वर्ण वर्माशया चतुर्विद्या चोवृत्ति परिवृत्ति प्रवर्तक चतुर्थी पूजन प्रीतिश्च चतुर्थी तिथि संभव पंचाक्षरात्मा पंचात्मा पंचास्य पंचकृत पंचाधार पंचवर्ण पंचाक्षर परायण पंचताल पंचकर पंचप्रणव मातृक पंचब्रह्मय स्फूर्ति पंचावरण वारितः पंचभक्ष प्रिय पंचबाण पंचशिवात्मकः षट्कोणपीठ षट्चक्रधामा षट्ग्रंथि भेदक षट्गंध्वादक विध्वंसी षटंगुल महाऋतु षण्मुख भ्राता षट्शक्ति परिवारित षट्वैरी वर्ग विध्वंसी षट्मी भयभंजन षट्तर्कदूर षट्कर्मा षट्गुण षडश्राय सप्तपाताल चरण सप्तद्वीप कुरुमंडल सप्त स्वरलोक मुकुट सप्त शक्ति वरप्रद सप्तांगर राज्य सुखत सप्तर्षि गणवंदित सप्तच्छोदिदी सप्त सप्त होता सप्ताक्षर सप्ताब्दी केलिका सार सप्त मातृ निषेविद सप्तछंद मोद मद सप्त छंदोदम प्रमो अष्टमूर्ति ध्येयमूर्ति अष्टमूर्ति प्रकृति कारण अष्टांग योग फल भृद अष्टभूतपत्रांबुजासन अष्टशक्ति समान श्री अष्टशर्व प्रदायक अष्टपीठो पीठ श्री अष्टरष्ट मातृ समावृत अष्टभैरव वसे सेव अष्टवसु द्वंद्वती
अष्टचक्र स्फुर मूर्ती अष्टद्रव्य हविर्पिय नवनागासनाध्यायी नवनिध्यनुशासिता नवदार पुरावृत्तो नवदार निकेतन नवनारायण स्तुतो नवनर्गा निषेवित नवनाथ महानाथो नवनाग विभूषण नवरत्न विचिद्रागो नवशक्ती शुरोधृत दशात्मको दशभुज दशदक्ष पंडिता दशाध्यायो दशप्राणो दशेन्द्रिय नियामक दशाक्षर महामंत्रो दशाध्याय पितृगर एकादश दिविरुद्रे स्तुतचेश एकादक्षर द्वादश दंड दोहरदंड द्वादश निकेतनः त्रयोदश भिदा भिन्न विश्वदेवादिदैवत चतुर्दश शेन्द्रवर दश चतुर्दश शमन प्रभु चतुर्दशादि विद्या चतुर्विद्यासृजन उत्पत्ति साम पंचदश पंचदशी शीतांशु निर्मल षोडशाधार निलय षोडश स्वर मातुक षोडश शांत परावास षोडशेन्दु कलात्मक कला सप्तदशी सप्तदश सप्तदशाक्षर अष्टादश शदीपपति अष्टांशु दश पुराणकृत अष्टादशो शौर्याधिष्ठिर अष्टादश विभीत स्मृत अष्टादशालपिकृति अष्टादश विजाधिकृत एकदिंशी पुमामात्मे कवि शतंगु पल्लव चतुर्विशशतैवात्मा पंचविशाख्य पुरुष सप्तर्विशर्तितारेश सप्तविंश प्रतियोगकृत द्वादशीर्कुत समर्वादि शशच्युत हिंस्रमाद्वद षट्त्रिशत त्वसौभूति रष्टत्रिशत कलानतु नमके देन कोन पंचाश्न सरूढ निर्गलहा पंचादश शयनी पंचाशद्रदि विग्रह पंचाशदिशक्तिश पंचाशन्मातृकालय द्विपंचाशत्पुरुश्रेणी त्रिषष्टक्षर संश्रय चतुष्टशस्त्र निर्णेता चतुष्षष्टि कलानिधि चतुष्षष्टि महासिद्धि योगिनी वृंदवंदिता अष्टषष्टि महातीर्थ क्षेत्र वैरभ भावन चतुर्नवति मंत्रात्मा षण्वत्यधिक प्रभु शतानंद शतोधृति शतपत्रायतेक्षण शतानोक शतमक शतधार वरायुध सहस्रपत्र निलय सहस्रफणीभूषणः सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सहस्रनाम संसृत्य सहस्राक्ष बलापः दशसहस्रफणीभूत फणिराजसकृतासन अष्टाशीतहस्रोस महर्षि स्तोत्र पठित लक्षाधार प्रियाधारो लक्षाधार मनोमय चतुर्लक्ष जप प्रीत्यस्य चतुर्लक्ष प्रकाशक चतुर्लक्षी लक्षाना जीवानाध्यस्तंति कोटि सूर्य प्रतीकाक्ष कोटि चंद्राशु निर्मल सप्तकोटि महामंत्र मंत्र द्यावय श्रुद्धिति शिवोद्भव वाद्य कोटि विनायक धुरंधर त्रयश्री कोटि सूरश्रेणी प्रणपादुकः अनंत देवता सेव्यो ह्यनंत शुभदायक अनंत नाम अनंत श्री अनंत नानंत सौख्य अनंत शक्ति सहितो अनंत मुनि संस्कृतः अनंत मुनि संस्कृतः ओम नमो इति वैनकाय नाम्नः सहस्र नाम संपूर्णम् ओम गणपताय नमः ओम श्री सिद्धि विनायकाय नमः।